वचनाकडं आपण वळूया। यशियाचं पुस्तक, पवित्र शास्त्रातून जुना करार, यशियाचं पुस्तक आणि त्यामध्ये आपण 40वा अध्याय आणि 27 ते 31 या वचनावर या नवीन वर्षामध्ये आपण मनन करूया। माझा विश्वास आहे की आज 1 जानेवारी 2026 हा नव्या वर्षाचा नवा दिवस परमेश्वरानं सियोन मंडळीत आज आपल्याला त्याचं उपकार स्मरण करत, त्याने केलेल्या अद्भुत कार्याचं आभार प्रदर्शन करत आणि नव्या वर्षासाठी त्याचे संकल्प आणि त्याच्या योजना जाणण्याचं हे वर्ष आहे। आज जर परमेश्वराचं वचन तुम्ही कान देऊन अंतःकरणापासून लक्ष देवाच्या वचनाकडे देऊन ऐकाल तर ह्या 2026 साठी तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी, मंडळीसाठी देवाच्या काय योजना आहेत ते नक्की तुम्हाला समजतील। आणि म्हणून प्रियानो, मी या 2026 सालाच्या तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मी देवाच्या वचनाची सेवा करत आहे। आपला देश भारत हा परमेश्वरानं आशीर्वादित सुजलाम सुफलाम करावा। शेतकरी असतील, कामगार असतील, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करणारे देवाचे सेवक असतील, शाळा, कॉलेजेस, सर्व प्रकारच्या सामाजिक आध्यात्मिक संस्था, सर्व राजकीय पुढारी, सर्व धर्माचे पुढारी आणि देवाचे सेवक जिथं जिथं या देशासाठी, समाजासाठी काम करत आहेत त्यांना देखील परमेश्वरानं आशीर्वादित करावं। आणि 2026 सालामध्ये परमेश्वरानं हा भारत देश एक मजबूत राष्ट्र आणि आर्थिक महासत्ता देश बनावा अशी आम्ही सियोन मंडळ या नात्यानं प्रभूजवळ प्रार्थना करतो। कारण आपला देश हा लोकशाही देश आहे। या देशाला परमेश्वरानं आतापर्यंत सांभाळलं, सुरक्षित ठेवलेलं आहे। अनेक ज्ञानी विद्वान या देशामध्ये घडलेत। त्याचबरोबर या देशाचं जो कारभार चालतो ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेलं जे संविधान आहे, या संविधानावर हा देश चालतो। त्या संविधानामध्ये सर्व जाती धर्म, सर्व प्रकारचे घटक, 12 बलुतेदार यांचा सामूहिक विचार करून सर्वांना धर्मप्रचार, धर्माचा स्वीकार आणि धर्म सांगण्याचा अधिकार संविधानानं आपल्याला दिलेला आहे। प्रत्येक व्यक्तीला देव निवडण्याचा, देवावर विश्वास ठेवण्याचा आणि देवाची सुवार्ता सांगण्याचा अधिकार संविधानानं आपल्याला दिलेला आहे। आर्टिकल 25 मध्ये हा मूलभूत अधिकार प्रत्येक भारतीय देशातील प्रत्येक नागरिकाला आपापला धर्म स्वीकारण्याचा, धर्माचा प्रचार करण्याचा आणि धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये आर्टिकल 25 प्रमाणे दिलेला आहे। प्रियानो, संविधानानं तर आम्हाला अधिकार दिलेलाच आहे, परंतु त्याच्या पुढे मी जाऊन सांगेन की परमेश्वरानं या जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आम्हाला दिला। तो येशू माझ्या प्रियानो देवाचा पुत्र बनून या जगात आला आणि बायबल सांगतं यशिया 9:6 मध्ये आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील। आणि प्रियानो, होय, परमेश्वरानं यशियाच्या मुखाद्वारे ही भविष्यवाणी जगाला अगोदरच 2000 वर्षापूर्वी कळवली होती। पण यशियाच्या पुस्तकामध्ये हेही वचन आहे, शास्त्र सांगतं प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, दिनास शुभवर्तमान सांगण्यास, धरून नेलेल्यांची सुटका करण्यास, बंदिवासास मोकळे करण्यास, आंधळ्यास दृष्टी देण्यास, त्याच्या प्रसादाचे वर्ष विधित करण्यास, त्याच्या नामाची सुवार्ता सांगण्यास त्यांनी मला अभिषेक केला आहे। आणि त्यानंतर यशियाच्या या भविष्यवाणीनंतर प्रियानो खऱ्या अर्थानं 2000 वर्षानंतर त्या गाईच्या गोट्यामध्ये योसेफ आणि मरी यांच्या परिवारात
मरियेच्या उदरी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. येशू हा बालक देवाच्या कृपेत, मनुष्याच्या कृपेत, ज्ञानानं शरीरानं वाढत गेला. 12 वर्षाचा असताना गुरुमंडळामध्ये बसला. ज्ञानाच्या गोष्टी त्यानं शिकल्या, विचारल्या आणि तो वाढला. आणि जेव्हा शब्बात दिनी तो सभास्थानात गेला तेव्हा त्याला यशाचं पुस्तक देण्यात आलं. आणि प्रियानो, जेव्हा यशाचा ग्रंथ त्यानं वाचला तेव्हा तोच शास्त्र अध्याय त्यानं वाचला आणि आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतो, पहा प्रभूचा आत्मा मजवर आला आहे. दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. धरून नेलेल्यांची सुटका करावी, बंदिवासास मोकळं करावं, त्याच्या प्रसादाचं वर्ष विदित करावं, आंधळ्यास दृष्टी द्यावी, बहिऱ्यास ऐकू यावंस करावं, मेलेला सुटवावं, कुष्ठ्या शुद्ध करावं, म्हणून त्याने मला अभिषेक केला आहे. पहा प्रियानो, येशू ख्रिस्तानं हा यशाचा ग्रंथ त्याच्या हातात आल्यानंतर त्यानं तो वाचला, ऐकणाऱ्याने ऐकला. आणि एवढंच घडलं नाही तर प्रियानो, प्रभू येशू म्हणाला, हा शास्त्र ग्रंथ, हा शास्त्रलेख वाचत असताना पूर्ण झाला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वराचं जेव्हा वचन येतं तेव्हा ते वचन आमच्यासाठी एक आशा देणारं असतं. आणि जेव्हा आम्ही ते वचन आशेनं स्वीकारतो, विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे जेव्हा आम्ही प्रार्थनेची कृती करू तर प्रार्थनेचं उत्तर मिळतं. आम्ही भक्ती ही कृती करू तर देव आम्हाला त्या भक्तीमध्ये मुक्ती देतो. जेव्हा आम्ही शब्दात पवित्रपणे पाळतो तर देव संतुष्ट होतो. आणि देवाला जेव्हा आनंद होतो तेव्हा देव आपला आनंद तुमच्या आणि माझ्यामध्ये घालतो. देव आपली शांती आम्हाला देतो. प्रियानो, आमची जबाबदारी आहे की परमेश्वरावर विश्वास तर ठेवायचाच, परंतु आशा धरून राहणं. आपल्याला ठाऊक आहे आपला देव हा आशेचा देव आहे. आपला देव विश्वासाचा उत्पादक आहे. आणि म्हणून आजच्या ह्या 2026 सालासाठी माझ्या प्रियानो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की जर तुम्हाला वाटत असेल की परमेश्वरा, हे 2026 साल माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी मी ज्या ज्या गोष्टींची आशा धरलेली आहे त्या पूर्ण होऊ देत. मी ज्या गोष्टीसाठी विश्वासानं प्रार्थना करत आहे त्या मला प्राप्त होऊ देत. मी जे योजना बेत आखलेले आहेत ते सफल होऊ देत. तर आजचा संदेश तुम्हाकडे येत आहे प्रियानो. होय, परमेश्वर म्हणतो, तुझे बेत माझ्यावर सोपव, म्हणजे ते सिद्धीस जातील. अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. माझ्या प्रियानो, आम्ही प्रार्थना ही कृती केली पाहिजे, भक्ती ही कृती केली पाहिजे, विश्वास हा देखील आमच्या कृतीतून दिसला पाहिजे, तेव्हा कार्य होतं. आणि म्हणून आज या संदेशाकडे आपण वळत असताना यशाचं पुस्तक 40 अध्याय आणि 27 ते 31. हे याकोबा, असे का म्हणतोस? हे इस्रायला, असे का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे? तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव आहे. परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंत पृथ्वीचा उत्पन्न करता, थकत नाही, भागत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर जवानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडांप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. पुष्कळदा तुम्ही हा शास्त्र भाग वाचला असेल, ऐकला असेल, परंतु मी जेव्हा परमेश्वराची प्रार्थना करत होतो की प्रभू, या नवीन वर्षासाठी तुझा अद्भुत संदेश मंडळीसाठी तू प्रगट कर. आणि परमेश्वराने यावर मनन करण्यास मला सहाय्य केलं. आणि मी प्रार्थना केल्या आणि देवबापाने एक नवा बोध उपदेश आज मंडळीला सांगण्यास माझ्या मनात अंतकरणात घातलेला आहे. आज मी नम्रपणे विनंती करतो, हे 2026 सालामध्ये हा बोध आणि उपदेश तुमच्यासाठी फार मोलाचा आणि महत्वाचा आहे. प्रिय पहा, परमेश्वर हा
बायबलमध्ये लिहिलेलं आहे इब्री लोकाच्या पत्रात, आपला परमेश्वर आपल्या पूर्वजांशी देव प्राचीन काळी अंशांशाने आणि प्रकाराप्रकाराने आपल्या पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे तो बोलला. जुन्या करारामध्ये परमेश्वर संदेश त्यांच्याद्वारे बोलला आणि पुढे असं लिहिलेलं आहे, आणि तो या काळाच्या शेवटी, ज्या काळात तुम्ही आणि मी राहत आहोत, ज्या काळात ही पिढी हे युग आहे, त्या काळात बायबल सांगतं तो आपल्या पुत्राच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो बोललेला आहे. प्रियजनांनो, ज्या परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, ज्या परमेश्वराने मानव निर्माण केला, ज्या परमेश्वर वारा वाहतो, आपण तो वारा ऑक्सिजन म्हणून घेतो आणि नाकपुड्यातून आत फुफ्फुसापर्यंत हृदयापर्यंत जातो, म्हणून आज आपण जिवंत आहोत. तो परमेश्वरावरून पाऊस पडतो, आपण कष्ट करून जमिनीत पेरतो आणि आपल्याला अन्न मिळतं आणि अन्न खातो, म्हणून आपल्याला शरीरात रक्त तयार होतं, भूक भागते आणि आपण जिवंत आहोत. परमेश्वर आम्हाला सर्व काही देतो, परंतु मनुष्याच्या ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत. प्रत्येकाला वाटतं मी राबतोय म्हणून, मी धावतोय म्हणून, हे मी माझ्या बुद्धीनं, माझ्या ज्ञानानं, माझ्या शक्तीनं कमवलं. परंतु आज 2026 सालामध्ये मी तुमचा बंधू देवाचा सेवक सांगू इच्छितो, माझ्या प्रियानो, स्वतःला उंच करू नका किंवा दुसऱ्या कुणालाही कमी लेखू नका. तुम्ही असा की तुमचे आई वडील, तुम्ही असा की तुमची पत्नी किंवा पती, तुम्ही मिळून म्हणा की आम्हाजवळ जे आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे. हे आयुष्य देवानं दिलेलं आहे, कारण मी परमेश्वराची हवा घेतो आणि मी जिवंत राहतो. माझ्या प्रियानो, मासा पाण्यामध्ये आहे म्हणून तो जिवंत आहे, कारण परमेश्वराने माशाला पोषक असं वातावरण पाण्यात ठेवलेलं आहे, पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे म्हणून मासा जिवंत राहतो. मासा जर किनाऱ्यावर आला तो थडपडून मरू शकतो आणि मरतो. आज लक्षात घ्या, माशापेक्षा माणसाचं जीवन हे फार महत्वाचं आहे. माझ्या बहिणीनो, बंधूनो, तरुण तरुणी, माता पितानो, परमेश्वरानं आम्हाला माशासारखं नाही, आम्हाला त्याच्यासारखं बनवलं आहे. प्रेज द लॉर्ड. नाहीतर किनाऱ्यावर कोणी पण बसून दिवसा रात्री गळ टाकतो आणि मग त्या गळ्यामध्ये त्या हुकाला जर चिरमुऱ्यासाठी किंवा एखाद्या वळवणाऱ्या कृमीसाठी जर मासा अडकला तर तो गळ त्याच्या आत घुसतो आणि तो त्याला बाहेर काढतो आणि त्याचं जीवन संपतं. प्रियानो, सहजासहजी आम्ही सैतानाच्या, आजाराच्या किंवा जगाच्या तावडीत सापडू नये म्हणून परमेश्वरानं पुष्कळ व्यवस्था या जगात करून ठेवलेली आहे. आजार येतील, परंतु प्रियानो, परमेश्वरानं काही औषधोपचारांची पण व्यवस्था अशी केलेली आहे की ऑलरेडी देवानं चांगले शास्त्रज्ञ डॉक्टर त्यांना दिलेले आहेत, त्यांनी लसींचा शोध काढलेला आहे. हे अद्भुत नाही का? जरी त्या मनुष्यानं शोध लावला असेल इंजेक्शनचा, लसींचा, परंतु त्या मनुष्याला ज्ञान देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. जरी वादळ, लाटा, तुफान येतात, परंतु मनुष्यानं भूकंप विरहित आणि लाटा वादळाला सामावून घेणारी काही पद्धतीची घरं पण बांधलेली आहेत. वातावरणाला मिळून राहणारी घरं असो किंवा आपला व्यवसाय असो, मनुष्य करत आहे. प्रिय, परमेश्वरानं आम्हासाठी आकाशामध्ये सूर्य दिलेला आहे यासाठी की फक्त तो प्रकाश देत नाही, तर या भूतलावर जे वाढणारे हानिकारक जीवजंतू आहेत, ते जीवजंतू आम्हाला अपायकारक उपद्रवी असू शकतात, म्हणून ते त्या तापमानामध्ये अधिक वाढू नयेत म्हणून सूर्याचा प्रकाश आहे की त्याला तो सूर्य अगोदरच त्यांना मारतो. काळजीपूर्वक ऐक, आम्ही थोडासा आत्मिक आणि सुज्ञतेने विचार करूया की परमेश्वराने आमच्यावर 2025-2026 सालामध्ये किती मोठी हा प्रपंच देवानं एक पृथ्वी हा करून ठेवलेला आहे. देवाचा उपकार मानावं तेवढं थोडा आहे. ही पृथ्वी, हा देश किंवा हे राष्ट्र कुठल्या एका मनुष्याचं किंवा एका राष्ट्राच्या मालकीचं नाही. ज्या परमेश्वराने निर्माण केलं तो परमेश्वर पृथ्वीचा निर्माण करत आहे.
आणि अशा परमेश्वराची आपण भक्ती करतो, अशा परमेश्वराला आपण शरण आलोय, अशा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आज आम्ही आहोत, ही फार अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. म्हणून मला या 2026 सालामध्ये सांगायला आवडेल की परमेश्वर जो निर्माण करता आहे त्याचं स्मरण ठेवा. लोक म्हातारपणात म्हणतात आता म्हातारा झालो, रिटायर झालो, आता देवदेव करायला पाहिजे. काही लोकांना म्हातारा झाल्यावर, रिटायर झाल्यावर देव आठवतो आणि देवदर्शनाला जातात. परंतु दाविदाचा पुत्र शलोमोन राजा नीतिसूत्र आणि उपदेशकामध्ये म्हणतो, हे तरुणा आपल्या तारुण्याच्या दिवसात निर्माणकर्त्याला स्मर. प्राइज द लॉर्ड. आणि लिहिलेलं आहे, हे आम्ही वाचलं, ऐकलं, समजलं म्हणून बरं झालं. म्हणून तुमच्यापैकी काही लोक किंवा मी ऐन तारुण्यात देवाला शरण गेलो. प्राइज द लॉर्ड. जगाचा नियम काय आहे? वृद्ध झालं की लोक आपल्याला देवदर्शनला पाठवतात. जाऊ दे महिनाभर कुठेतरी बाहेर फिरायला. काही साठवतात लोक पैसे आणि म्हणतात आता मी दक्षिण प्रांत, उत्तर दक्षिण फिरायला जातो. प्रियानो, असं देवदर्शनाला जाऊन दर्शन मिळत नाही, तर देव स्वतः स्वर्ग सोडून पृथ्वीवर दर्शनासाठी आलेला येशू ख्रिस्त आहे. प्राइज द लॉर्ड. येशू ख्रिस्त दर्शन देणारा देव आहे. पण त्याच्या दर्शनासाठी मागच्या वेळेला आपण शिकलो की आम्ही त्याच्या दर्शनासाठी उत्सुक पाहिजे. जसं मेंढपाळ उत्सुक होते, मागे लोक उत्सुक होते, आणि दर्शनासाठी जेव्हा आम्ही देवाच्या उत्सुक राहतो आणि तात्काळ निर्णय घेतो, जेव्हा मेंढपाळाने ते ऐकलं आणि म्हणाले चला आपण बेतलेमापर्यंत जाऊ, चला आपण शब्बादिनाला जाऊ, चला आपण त्याच्या भक्तीला जाऊ, चला आज रविवारी चर्चला जाऊ, जोपर्यंत आम्ही चला 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 म्हणून इकडे येत नाही तोपर्यंत आम्ही शब्दात आमच्यानं पाळलं होत नाही किंवा दर्शन होत नाही. देहारी पलंगावरी काय होतंय, नाही चर्चला गेलं तर काय होतंय, आज बायबल नाही वाचलं तर काय होत नाही मला माहित आहे, पण चांगलं काय व्हायचं ते लवकर होत नाही. प्राइज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियजनानो, दर्शनासाठी उत्सुक असणं गरजेचं आहे. परंतु नुसतं दर्शनासाठी उत्सुक नाही, तर दर्शनाला येताना आम्ही विश्वास धरून आला पाहिजे. मेंढपाळ मागे लोक त्यांनी विश्वास धरला, हो हा तारा आकाशात दिसतो आहे म्हणजे तारणाऱ्याचा जन्म झालाय, हा त्यांनी विश्वास ठेवला. मेंढपाळांनी जी सुवार्थ ऐकली देवदूतांनी, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. ही सुवार्थ आधी ऐकली आणि विश्वास ठेवला. विश्वास फार महत्वाचा आहे. कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी नको. सियोन चर्चचा उपयोग तुमच्या कामासाठी करून घेऊ नका. तुमची कामं प्रभूने सगळी केलेली आहेत. आता प्रभूचं काम 2026 सालामध्ये आपल्याकडून व्हायला पाहिजे, हे एक दृष्टांत आणि व्हिजन ठेवा. प्रेज द लॉर्ड. चर्च माझ्या कामाचा आहे हो म्हणून मी चर्चला सोडत नाही. पास्टर आमच्या कामाचे आहेत हो म्हणून पास्टरला सोडत नाही. तो बंधू आमच्या कामाचा आहे हो, ती बहीण माझ्या कामाची आहे हो. अरे किती दिवस असं नातं आता बस झालं 2025 सालापर्यंत. त्या बहिणीला माझी गरज आहे, त्या बंधूला माझी गरज आहे, पास्टरला माझी गरज आहे, प्रभूला माझी गरज आहे, म्हणून मी मंडळीत येईल. 2026 सालासाठी हा तुमच्या मुखाचा निर्णय असू द्या. तुम्ही कुणी म्हणू नका की आमची गरज नाहीये देवाला, आमची गरज नाही पास्टरला, आमची गरज नाही आहे मंडळीला, आमची गरज नाही या बहिणीला या बंधूला, असं अजिबात म्हणू नका. शैतान नकारात्मक गोष्टी जे बोलतात त्यांना असं वाटतं. 2026 सालामध्ये तुम्ही एक निश्चय करा की प्रभू तू माझी सगळी कामं केलेली आहेस, आता माझ्या राहिलेल्या या आयुष्यात 2026 पर्यंत मला तुझं काम करू दे. मला मंडळीतील जे आवश्यकता आहे त्यांना धीर देऊ दे, जे गरीब आहे त्यांना मदत करू दे, मला सुवार्थ करत भाग घेऊ दे, मला शांतीची घोषणा करू दे, मला प्रभू तू केलेल्या सर्व गोष्टीचा उतराई होऊ दे. माझं जीवन इतरांसाठी एक साक्षीच असेल. 2026 सालामध्ये हा निर्णय घ्या. चला आपण सुवार्तेला जाऊ, चला आपण प्रार्थनेला जाऊ, चला आपण उपास प्रार्थनेला जाऊ, चला आपण शब्दादिनी जाऊ, चला आपण एकत्र येऊ. 2026 सालामध्ये कुटुंबानं हा निर्णय घ्या. यशाचा जो हा ग्रंथ जेव्हा सुरू झाला तेव्हा त्यामध्ये तर चला या शब्दानं सुरू झालेला आहे. चला आपण बुद्धिवाद करू,
यशिया 2 मध्ये काय म्हणतं यशिया? चला आपण बुद्धिवाद करू. कोणता बुद्धिवाद आहे? तुमची लाखेसारखी लाल पातके मी दोहोन पांढरी शुभ्र बर्फासारखी करतो. प्रेज द लॉर्ड. हा बुद्धिवाद आहे. चला आपण शिक्षण घेऊ. चला आपण देवाकडे वळू. चला आपण त्याला संतोष देऊ. प्रिय बहीण भावांनो, 2026 सालामध्ये तुमच्या मुखातून चला आपण देवाचं काम करू हा निर्णय घ्या. प्रेज द लॉर्ड. चला आपण त्याचं दर्शन घेऊ. चला आपण त्याच्या चरणाजवळ बसू. चला आपण त्याच्यावर आमचा भार टाकू. चला आपल्या लेकरांना आपण देवाचं शिक्षण देऊ. 2026 सालमध्ये ही तुमची माझी एक प्रार्थना आणि एक मिशन आणि व्हिजन असू द्या. मेंढपाळ असो, मागी लोक असो. मागी श्रीमंत होते, मेंढपाळ गरीब होते. दोघांनी पण ती बातमी ऐकली, सुवार्थ ऐकली. सुवार्थ एकच होती, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. आणि त्याचं नाव सांगितलं, तो ख्रिस्त प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. बरं झालं. हालेलुया. आणि मग त्याने हे ऐकलं आणि विश्वास धरला आणि चला आपण जाऊ म्हटले. त्यांनी सोनं, ऊद, गंधरस घेतला. यांनी घोंगडं, लोकर आणि मेंढरू घेतला असेल. अर्पण काही असो, पण अर्पण देण्याचं अंतकरण दोघांमध्ये होतं. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही 2026 सालात तुमचा परिवार मंडळीसाठी, येशूसाठी, गरीब, अनाथ, पोरक्या, विधवांसाठी, आपल्या भारत देशासाठी, देशातल्या गरिबांसाठी, आजारांसाठी काय करत आहात हे फार महत्वाचं आहे. आतापर्यंत परमेश्वर तुम्हाला अन्न दिलं, वस्त्र दिलं, निवारा दिला, लेकरं दिली, घर दिलं, पुष्कळ तुम्हाला देवानं दिलेलं आहे. एक दिवस असा असेल की प्रियानो, हे सगळं सोडून आम्हाला जावं लागणार आहे. सगळं सोडून. आम्ही घर इथलं घेऊन जाऊ शकत नाही, सोनं घेऊन जाऊ शकत नाही, साड्या, कपडे, हातातलं, पायातलं, नाकातलं, कानातलं काही नाही नेणार. सगळं इथं सोडून जायला लागणार. कोणीच काही नेणार नाही. म्हणून तो अलेक्झांडरनं पण सांगितलं होतं, मी जेव्हा मरेन तेव्हा माझे हात पेटीतून बाहेर काढा. कशासाठी? जगाला समजू द्या मी जगजत्ता आहे. परंतु जाताना दोन्ही हातातून मी रिकामा गेलो. माझ्या प्रियानो, त्याचे हात रिकामे गेलेत. परंतु ज्यानं जग नाही, ज्यानं सैतानाला हरवलं, आजाराला, पापाला, मरणाला हजवलं, त्याचे हात मात्र माझ्या प्रियानो या वधस्तंभावर होते. ते हात रिकामे नव्हते, त्या हातातून जीवन बाहेर पडत होतं. ते येशूच्या हातानं कृपा बाहेर आली. मेलेली थडगी उघडली गेली. पवित्र स्थानातला पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला. येशू ख्रिस्तानं ज्या हातामध्ये त्याच्या खिळे ठोकले गेले, त्या हातामध्ये ठोकलेल्या खिळ्यानं प्रियानो या भूतलावर अद्भुत गोष्टी घडलेल्या आहेत. आणि म्हणून आजही त्याचा हात तुम्हाला आणि मला नाशातून, परिस्थितीतून, संकटातून बाहेर काढणारा त्याचा हात आहे. माझ्या प्रियानो, त्यांनी विश्वास धरला, आशा धरली आणि ते दर्शनाला गेले. जाताना त्यांनी काय केले? दर्शनासाठी उत्सुक होते. त्यांनी विश्वास धरला आणि त्यांनी अर्पण घेऊन गेले. आणि तिथं जाऊन त्यांनी दोन गोष्टी महत्वाच्या केल्या. एक, त्यांना दर्शन मिळाल्यावर त्यांनी नमन केलं. काय केलं? नमन केलं. ही त्यांची उपासना होती. या दिवसामध्ये प्रियानो, परमेश्वरानं आम्हाला नमन करणारे असे बनवलेलं आहे. नमन देवाला करावं, मनुष्याला नाही. आणि म्हणून 2026 सालामध्ये मी देवासोबत सांगत आहे, कुठल्याही वस्तूला, वास्तूला, मनुष्याला नमन करू नका. यशाच्या पुस्तकात परमेश्वर म्हणतो, देवाचं वचन, मी निर्माण केलेले माझे लोक माझं स्तवन करतील. परमेश्वराची उपासना करणं, स्तवन करणं म्हणजे परमेश्वराला नमन करणं आहे. प्रेज द लॉर्ड. सैतानाने देखील येशूला सांगितलं, तू मला नमन कर, मी तुला सगळं देतो. आज तो सैतान, काही लोकांना हाच प्रश्न आम्हाला पण कधी कधी पडतो. काही लोक म्हणतात, जा जा पाया पड जा. जग काय करत आहे? नुसतंच पाया पडत आहे. वस्तूच्या, वास्तूच्या, माणसाच्या काही मिळणार नाही.
आज जर तुम्ही देवानं निर्माण केलेले, नवा जन्म पावलेले, आत्मा पावलेले लोक आहात, तर प्रियानो, कोणत्याही फोटो समोर तो येशूचा फोटो असू दे किंवा मारियाचा कुणाचाही असू दे, नाही प्रियानो. कारण शेवटच्या काळामध्ये येशू ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा 3 गोष्टी तपासल्या जाणार आहेत. एक, ज्यांनी मूर्तीला नमन केलं नाही ते. 2, ज्यांच्यावरती शिक्का मारलेला नाही ते. आणि ज्यांनी, माझ्या प्रियानो, कोणत्याही प्रकारचे अमंगळ कुकर्म केले नाही ते लोक पुनरुत्थानात, पहिल्या पुनरुत्थानात उठले जाणार आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियजनांनो, आज परमेश्वराचे एक अद्भुत वचन तुम्हाकडे येत आहे की 2026 सालामध्ये हे निर्णय तर आपण घेऊयाच, परंतु परमेश्वर एक अभिवचन तुम्हाला देत आहे की आपण, बरेचदा आपल्या मुखातून 2 गोष्टी येतात, ते म्हणजे इथं काय म्हणतो यशिया, हे याकोबा. वैयक्तिकरित्या परमेश्वर तुम्हाशी बोलत आहे. हे याकोबा, ओ जेकब. काय म्हणतो? असे का म्हणतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे आणि माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे. प्रियानो, आज परमेश्वर काही बंधू बहिणींना, तुम्हाला आणि मला म्हणत आहे, कदाचित ते याकोबा या शब्दाच्या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव घाला. असो परमेश्वर 2026 सालामध्ये तुम्हाला नव्या गोष्टी देण्यासाठी तयार आहे. तुमचं नव्या प्रकारे तुम्हाला आनंद, आरोग्य, आशीर्वाद देण्यास तयार आहे. परंतु परमेश्वर आज तुमच्या मनाला आणि हृदयाला एक स्फुरण देण्यासाठी, एक तुम्हाला हलवून जागे करत आहे की हे याकोबा, तू असे का म्हणतोस? बरेचदा मी काय म्हणतो? माझे मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण घेऊया. बरेचदा आपण म्हणतो, काही लोक म्हणतात माझं परमेश्वराला काही ठाऊक नाहीये. काही लोक असे पण म्हणतात आणि जगाच्या चुकीच्या गोष्टी करत राहतात. आणि याच्यामध्ये अजून एक बाजू दुसरी नाण्याची काय आहे की माझं जे काही मार्ग आहेत, मी काही माझ्या कुटुंबासाठी किंवा संकल्प केलेले आहेत, हे परमेश्वराला समजतच नाहीत. असं पण काही लोक आम्ही विचार करतो, माझं काही परमेश्वराला मार्ग किंवा समजत नाही, गुप्त आहेत. अजून काय म्हणतात लोक? माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे. बरेचदा मी कधी कधी असं म्हणतो, माझी प्रार्थना देव ऐकतच नाही. परमेश्वर माझ्या प्रार्थनेकडे कान देत नाही किंवा माझा न्यायच करत नाही. म्हणून माझ्या गोष्टी बऱ्याच तटलेल्या आहेत. कुणाला तरी वाटत असेल माझं घर त्यामुळे तटलं असेल, माझा विवाह त्या तुटलेला आहे, माझी मुलं मला त्यामध्ये होत नाहीत किंवा आमच्या गोष्टी आम्हाला मिळत नाहीत. आज त्या सर्वांना 2026 सालामध्ये परमेश्वर जाणीव करून देत आहे. हे याकोबा, वैयक्तिकरित्या आज परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही असं का म्हणता की तुमचे मार्ग परमेश्वरापासून लपलेले आहेत किंवा गुप्त आहेत? तुम्ही असं का म्हणता की परमेश्वर मला न्यायच देत नाही किंवा न्याय करत नाही? पुढे तो म्हणतो, हे इस्रायला, सामूहिकरित्या इस्रायलाच्या ठिकाणी आपण मंडळी घालूया, कुटुंब म्हणून तुमचं घाला. तो परमेश्वर आज तुम्हाला कुटुंबाला, मंडळीला देखील म्हणतो की हे मंडळी, हे कुटुंब हो, हे कल्पानो, विश्वास्त्र बहीण भावानो, तुम्ही असे का म्हणता की आमचे मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहेत, आमचा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे? हॅलो. आणि जर परमेश्वरापासून आमचे मार्ग गुप्त असते, परमेश्वर जर आम्हाला न्याय दिला नसता, तर आज एवढ्या मोठ्या साक्षी इथं आम्ही ऐकायला मिळाल्या. या उगाच घडल्यात का? त्या बहिणीची साक्ष ऐकताना किती आतून उकळी फोडतोय, किती संकटातून, परीक्षेतून ती बाहेर गेली, पण वचन तिनं स्वीकारलं. परमेश्वरावर तिनं भार टाकला, संगत सोडली नाही, मंडळीची, कुटुंबांची, प्रार्थनेची. आणि म्हणून त्या बहिणीला परमेश्वरानं आज 2025 सालापर्यंत सांभाळून सुरक्षित ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आज देवाचं 2026 सालासाठी तुम्हाकडे वचन येत आहे की हे याकोबा, हे इस्रायल हो, हे बंधू आणि बहिणीनो, हे परमेश्वराच्या मंडळी हो, कुटुंबा हो, तुमचे मार्ग परमेश्वरापासून गुप्त नाही आहेत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला न्याय करायचा थांबलेला नाहीये. 2026 सालामध्ये परमेश्वर नक्की तुमचे मार्ग सरळ करेल. जे वाकडे झालेलं आहे ते सरळ होईल, किंवा जे फुटलेलं तुटलेलं आहे ते परमेश्वर पुन्हा जोडेल.
जे बिघडलेलं आहे ते पुन्हा घडवेल. प्रेज द लॉर्ड. ती लेकरं असतील किंवा कुटुंब असेल, आज परमेश्वर 2026 सालामध्ये तुम्हाला सांगत आहे, हे लहान कळपा भिवू नको. याकोब, इस्रायल हो, मंडळी हो, घाबरू नका. तुमचे मार्ग माझ्या दृष्टी समोर आहेत. मी तुमचा न्याय करणार आहे आणि तुम्हाला न्याय देणार आहे. प्रियानो, परंतु आम्ही आमच्या मुखानं ह्या गोष्टी कन्फेस करू नये. परमेश्वरला माझं बसणं उठणं समजत नाही, देवाला माझा अश्रू समजत नाही, मी एवढं प्रार्थना करतो, एवढी भक्ती करतो, एवढं चर्चला अर्पण देतो, एवढं तुम्ही म्हणू नका. माझ्या प्रियानो, बायबल सांगतं, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झालेला नाही, किंवा ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झालेला नाही. परंतु परमेश्वर उद्धार करायचा थांबलेला आहे का? नाही. परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर द्यायचं थांबला आहे काय? नाही. तर पुढे उत्तर काय आहे? तुम्ही आणि तुमचे अपराध. देव आणि आम्ही यामध्ये आडभिंतीप्रमाणे झालेला आहे. आम्ही आमचे अपराध तसेच ठेवतो आणि प्रार्थना करतो. आम्ही आमचा स्वभाव जुना तसाच ठेवतो. 2025 झालं, 26 आलं तर आहे तसंच आहे, काहीच बदल नाही. लोकांनी बघितल्यानंतर म्हणायला पाहिजे, बदलला मनुष्य, बदलली बहीण. आमचे बोलण्याचे शब्द, आमचे वागण्याचे, विचार करण्याचं, आमचं चालणं, बोलणं, वागणं बदललं पाहिजे. देवाला पण ते दिसलं पाहिजे, हा बदललाय. आणि म्हणून प्रियानो, बायबल सांगतं, उद्धार करवत नाहीत का परमेश्वराचा हात तोकड्यात आलेला नाही, ऐकू येत नाहीत का त्याचा कान मंद झालेला नाही. तर परमेश्वराचं वचन म्हणतं, तुम्ही आणि तुमचे अपराध, तुम्ही आणि तुमचं पाप, देव आणि तुम्ही यामध्ये आडभिंतीसारखं झालेलं आहे. आज आम्ही या 2026 सालामध्ये पश्चाताप करून भग्न होऊया. आम्ही परीक्षण करूया, हे परमेश्वरा, माझे कोणते अपराध आहेत? फक्त व्यभिचार म्हणजे फार मोठं पाप, फक्त दरोडाखोर म्हणजे पाप असं नाहीये. 1 रुपया चोरला चोर, 1 लाख रुपये चोरला चोर. खोटं बोललं तरी तोच अपराधच आहे. बायबल सांगतं, जुन्या करारात सांगत होतं, जो मनुष्य व्यभिचार करतो त्याला दंड आहे. पण नव्या करारात येशूने म्हटलेलं आहे, जो स्त्रीकडे नुसता कामदृष्टीने पाहतो तो पण व्यभिचार आहे. माझ्या प्रियानो, आज तुमच्या संबंधाने परमेश्वराचे मार्ग चांगले आहेत, योजना चांगली आहेत. परमेश्वरानं तुमचे मार्ग गुप्त ठेवलेले नाहीत. तो म्हणतो, तुझं बसणं उठणं मला ठाऊक आहे, पाऊल टाकणं तुझ्या हाती आहे, सांभाळणारा मी आहे. तुझे अश्रू माझ्या बुद्धीत आहेत, माझा कान तुझ्या प्रार्थनेकडे आहे. परंतु कुठंतरी गुप्त गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील, 2026 सालात जर त्याच्या हातानं तुमचा उद्धार करावा, त्याच्या कानानं तुमची प्रार्थना ऐकून तुम्हाला उत्तर द्यावं वाटत असेल, तर पहिली गोष्ट की मनात हे म्हणू नका किंवा मुखानं म्हणू नका, परमेश्वराला माझे मार्ग समजतच नाहीत. विश्वासणाऱ्याने म्हणू नये, किंवा जे पापामध्ये आहे त्यांनी म्हणू नये, माझं काय काय गुपित चाललंय, देवाला समजत नाही, बायकोला नाही, नवऱ्याला नाही, आई वडिलांना नाही, असं पण म्हणू नये. हॅलो, जसा सूर्याचा प्रकाश प्रत्येक घराघरामध्ये पोहोचतो, तसं देवाची दृष्टी प्रत्येक घराघरामध्ये पोहोचते. प्रेज द लॉर्ड. त्याच्या दृष्टीपासून काही लपत नाही. प्रेज द लॉर्ड. 2026 सालामध्ये जर तुम्हाला त्या आशीर्वादाचा अनुभव घ्यायचा असेल, तर माझ्या प्रियानो, पहिली गोष्ट आम्ही काय करायला पाहिजे, की म्हणायला पाहिजे की माझे मार्ग परमेश्वराला ठाऊक आहेत, परमेश्वरापासून गुप्त नाहीत. माझा न्याय परमेश्वर करून मला न्याय देणार आहे, देव माझ्यावर अन्याय करणार नाही. कारण काय आहे? कारण 28 वचन, तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव आहे. परमेश्वर कसा आहे? परमेश्वर का कल्याण भलं करतो? कारण परमेश्वराचा गुण कोणता आहे? परमेश्वर ज्याची तुम्ही प्रार्थना भक्ती करता, शब्दात पाहता, हा परमेश्वर कसा आहे? सनातन परमेश्वर आहे. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं एव्हरलास्टिंग गॉड. आदी आणि अंत, अल्फा ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, सुरुवात आणि शेवट. सनातन, ज्याचा अंत नाहीये.
ज्यानं सृष्टीची निर्मिती केली तो परमेश्वर. ज्याने या सृष्टीवर सगळं काही सुरुवात केलेली आहे. सूर्य चंद्र तारे आणि आजही ते प्रकाश देत आहेत. नद्या झरे तलाव वाहत आहेत, झाडं उगवत आहेत, फळ झाडं देत आहेत. आणि मनुष्य देखील आज जो जिवंत आहे तो त्यानं वाहिलेल्या वाऱ्या हवेमुळं. म्हणजे परमेश्वरानं हा असा सनातन देव आहे की त्यानं सर्व सृष्टीवर जे काही निर्माण केले ते सनातन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो सनातन परमेश्वर आज माझ्या बहिणी बंधूंनो तुम्हाकडे पाहत आहे. तो सनातन देव आहे, एव्हरलास्टिंग गॉड. तो परमेश्वर आहे. कॉमा आहे तिथं, कॉमा. परमेश्वर, खरंच तो परमेश्वर आहे. परमेश्वर. ईश्वर म्हणजे कसा? परमेश्वर. दिगंत पृथ्वीचा उत्पन्न करता. या भूतलावर पृथ्वीवर जिथं कुठं जीवसृष्टी असेल, जिथं कुठं जमीन असेल, जिथं कुठं आकाश पसरलेलं आहे, जिथं कुठं हवा वाहते, जिथं जिथं पाणी जातं, जिथं जिथं काय उगून येवो की न येवो, या सगळ्यांचा निर्माण करता, तो उत्पन्न करता परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. अशा परमेश्वराची आपण उपासना करतो, प्रार्थना करतो, आराधना करतो. आणि त्याचा गुण काय आहे? थकत भागत नाही. देव कसा आहे? देव थकत आणि भागत नाही. त्याची बुद्धी अगम्य आहे. बापऱ्यानो, मनुष्य थकतो भागतो पण देव थकत भागत नाही. त्याची बुद्धी अगम्य आहे. मग कसा काम तो करतो? तो काय करतो असा परमेश्वर काळजीपूर्वक आहे का? परमेश्वर काय करतो हे परमेश्वराचं कॅरेक्टर मी पाहिलं. तो कसा आहे? सनातन देव आहे, तो परमेश्वर आहे आणि त्याची बुद्धी अगम्य आहे. पण ते काम काय करतो? तो भागलेल्यास जोर देतो, तो निर्बलास विपुल बळ देतो. परमेश्वराचं काम काय आहे? जे थकलेत भागलेत त्यांना तो काय देतो? बळ म्हणजे शक्ती देतो. निर्बल आहेत, आर्थिकरित्या असेल, सामाजिकरित्या असेल. आज समाजामध्ये आम्ही पाहतो अनेक घटक आहेत शिक्षणामुळे निर्बल झालेले, दुर्बल घटक आहेत. शिक्षण पोहोचलं नाही किंवा शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नाहीत. काही लोकांना उपासमार आहेत. तुम्ही काही डोंगरा प्रदेशात गेला, लेकरं उपासमारी आहेत. अनेक प्रकारचे उपासमारीची लेकरं, रिकेट्स, हे जे लेकरांचे आजार तिकडं पसरतात. अन्न नाही आहे लोकांना. काही लोकांना वस्त्र पुरेसं नाही आहे. आहेत ते मनुष्य म्हणून जगतायत. परंतु आज आम्हाला अनेक राज्यामध्ये, आदिवासी भागामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतं पुरेसं अन्न लोकांना मिळत नाही, पुरेसं वस्त्र नाही आहे, पुरेसं पाणी नाही आहे लोकांना प्यायला, दिवाबत्तीची सोय नाही. अशा निर्बलांना देखील तो काय करतो? विपुल बळ देतो. पण आज आम्ही किती परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे की आज आम्हाला परमेश्वरानं मुबलक हवा दिलेली आहे, पाणी दिलेलं आहे, सूर्याचा प्रकाश आहे. परमेश्वरानं आपल्याला युद्धांपासून, सर्व प्रकारच्या त्रासांपासून अलिप्त ठेवलेलं आहे. अन्न आहे पुष्कळ, वस्त्र चांगली मिळत आहेत, चांगले आईवडे दिलेले आहेत, सुपीक जमीन आहे, चांगलं पेरलं उगवून येतं, सगळं काही मिळत आहे. बर्फ पडत नाही, जरा जरा पाऊस पडतो 4 महिने, आता 8 महिने वाढायला लागले. तुम्हाला वाटत असेल अमेरिका इकडं राहायला लय भारी, बर्फाशिवाय दुसरं काही दिसणारच नाही दारात. प्रेज द लॉर्ड. पळून येशीला. 4 दिवस म्हणलं बरं झालं, मला भारतात पाठवा. कुठं पाठवा? दुरून डोंगर साजरे, बाकीचे देश तुम्हाला लय भारी दिसतात ते नकाशावर आणि टीव्हीवर, पण तिथलं वातावरण सूट होत नाही. भारत एकच असाच चांगला देश आहे. प्रेज द लॉर्ड. चटणी संपली की मागता येते जाऊन, साखर संपली मागता येते का नाही, उसनं मागता. तिथं कुणाकडे उसनं मागणार? हा, उसनं बिसनं काय नाही, उसनं बी नाही आणि बसणं बी नाही कुणाच्या घरी जाऊन. प्रेज द लॉर्ड. हा, आणि कमी नेसणं. हा हा, आपण पुरं कपडे घालून शरीराला किती नेसतोय. नेसणं, बसणं आणि उसणं फार महत्वाचं ते भारतातच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नितत आहे का जायचं गोव्याला? नको. हालेलुया. हा, महाराष्ट्र आपली भारतीय संस्कृतीचं एक चांगलं प्रतीक आहे. त्यात कोल्हापूर शहर म्हणजे पांढरा तांबडा. वडा खा, जिलेबी खा, काय पण चांगलं, इकडं अन्न चांगलं मिळतंय. प्रेज द लॉर्ड. त्यामुळं देवाला धन्यवाद द्या की परमेश्वरा मी भारतात जन्मलो. प्रेज द लॉर्ड. महाराष्ट्रात जन्मलो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये.
इचलकरंजीमध्ये चांगले आहे, वस्त्रनगरी आहे, मँचेस्टर ऑफ द महाराष्ट्र एक नाही, खूप चांगलं आहे. मग देवाला धन्यवाद द्या 2026 सालासाठी. होय, सर्व देश चांगले आहेत, राष्ट्र चांगले आहेत, परंतु प्रियानो आपल्या वातावरणात ते सूट होत नाहीत. आणि म्हणून परमेश्वर आपला कसा आहे, निर्बलास बल देणारा, थकलेल्या जोर देणारा देव आहे. प्रियानो मनुष्याची अवस्था कशी आहे बघा. 30 वचन, तरुण थकतात, भागतात, भर जवानीतले ठेचा खातात. आज तरुणांची अवस्था काय? तरुण थकतात, भागतात, भर जवानीतले ठेचा खातात. आज आम्हाला पाहायला मिळतं. पूर्वीचे लोक माझ्या प्रियानं थकत भागत नव्हते. पहाट झाली, सूर्य उगवायच्या अगोदर शेतावर जात होते का नाही? आपण सूर्य उगवायच्या आधी मोबाईलवर. कितीतरी फरक झालेला आहे, एक नाही. एकटं जाऊन बसतोय कुठेतरी पहाटाचं वाघ बघत मग. पूर्वीचे लोक शेतावर जात होते पिकं बघायला, आणि इथं आता मोबाईलवर पिकं बघितली जातात. अनेक प्रकारची पिकं दिसतात नाही का. सगळं वाळलेलं गवत आहे ते, दिसतंय हिरवगार, भारी वाटतंय ते. वाळलेलं गवत आहे. मोबाईलवर जे काही हिरवं दिसतं का नाही ते हिरवं नसतं. नाहीतर पाठवशीला ॲड फ्रेंड्स, ॲड फ्रेंड्स, ॲड फ्रेंड्स, ॲड फ्रेंड्स, प्रेयर रिक्वेस्ट पाठवायची. प्रेयर रिक्वेस्ट नाही, सॉरी, फ्रेंड रिक्वेस्ट. सावध राहा. मुद्दामून काही लोक तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात आणि मग तुमच्या ते नीतिमत्वावर आणि तुमच्या पैशावर आणि चारित्र्यावर डल्ला मारतात. हॅलो, म्हणून चुकीच्या भूलभलाईला भुलून मोबाईलवर दिसणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट, काही नंबर किंवा कोणाला काही बनवू नका. ब्लॅकमेल पण केलं जातं, लक्षात ठेवा. प्रियजनांनो, तरुण थकतात, भर जवानीत ते ठेचा खातात. आज या जगामध्ये ही परिस्थिती आहे. पूर्वीचे म्हातारे लोक कष्ट करत होते, वृद्ध लोक आजही चालतात, पळतात, सकाळी उठून व्यायाम करतात. पण आज आपल्यामध्ये कमतरता आहे. आपल्याला अंगावर घेऊन झोपायला जास्त आवडतं. मुसलमान राजा म्हणतो, अरे आळश्या, किती वेळ निसशील, मुंगीकडे बघ. आम्ही मुंगीकडे नाही, मुलगीकडे बघतो. मुंगीकडे बघ आणि तिचं वर्तन पाहून शाना हो. तिला कोणी धनी नाहीये तरी ती उठते आणि अन्न मिळवते. आज आम्ही काय करत आहोत? आम्ही आमच्या अन्नासाठी धडपडत आहोत का? आम्ही मंडळीसाठी धडपडत आहोत का? आम्ही आईवडिलांचा जो भार वाढलेला आहे त्यामध्ये मदत करत आहोत? फार महत्वाचं आहे. का वाढ आई, वाढ ग बायको. अरे काय मिळवतो आम्ही? आम्ही कष्ट केलं पाहिजे आणि घरात 4 पैसे आणून दिले पाहिजे. घरातच द्या, खिशात ठेवून मिरवू नका. माझ्या प्रियानो, तरुण म्हणून थकत आहेत, भागत आहेत, भर जवानीतली ठेचा खात आहेत. पण एक आज 2026 सालामध्ये परमेश्वर तुमच्यासाठी एक अभिवचन देत आहे. तरी ही सगळी परिस्थिती आहे, तरी आज तरुण थकत आहेत, भागत आहेत, भर जवानीतले पापामुळे, व्यसनामुळे, निराशेमुळे ठेचा खात आहेत. तरी वचन काय सांगतं? परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. कसली शक्ती? नवीन शक्ती. 2026 सालामध्ये आम्ही परमेश्वर प्रार्थना करूया की परमेश्वरा, या 2026 सालामध्ये मला नवीन शक्ती दे. आणि माझी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताला हीच आहे की मंडळीला परमेश्वरानं नवीन त्याची शक्ती द्यावी. पण कुणाला हे अभिवचन कुणाच्या जीवनात काम होतं? परमेश्वर म्हणतो, जे परमेश्वराची आशा धरून राहतील. कुणाची आशा? परमेश्वराची आशा. जे परमेश्वराची आशा धरून राहतील त्यांना परमेश्वर नवीन शक्ती देतो. आम्हाला शक्ती पाहिजे. शक्ती ही फक्त शारीरिक नाहीये. शक्ती अनेक अर्थानं वापरली. आपण म्हणतो ना, इच्छाशक्ती फार मोठी आहे माणसाची. हॅलो, कसली शक्ती? इच्छाशक्ती. काहीतरी करण्याची इच्छाशक्ती पाहिजे हो, आहे का नाही? सासू गेली आता बाहेर, ही भांडी तिथंच पडू द्यात. इच्छाशक्ती नाही, मग ते माशा बसणार, मग कुत्री येऊन चाटणार, मग 6ला भांडी घासून होणार. मग सासू आल्यानंतर वटवट करणार नाही तर काय करेल? आणि मग ती जाणार, म्हणणार आत्ता जरा पडलो होतो 2 तास. मग ती एक भांड घेऊन डोक्यात घालते. मग भांडी घासून होत नाहीत, भांडी फोडून होतात.
तुमची इच्छाशक्ती काय आहे? खाल्लं ना लगेच भांडी घासायला बसायचं. झोपायची वेळ झाली ना लगेच टीव्ही बंद झाला पाहिजे, मोबाईल बंद झाला पाहिजे. सकाळी एकदा संध्याकाळी एकदा झाडू घरात मारायलाच पाहिजे. कपडे काढले ना घड्या घालूनच ठेवायला पाहिजे. 2026 सालामध्ये हे निर्णय घ्या. काही घरामध्ये ना आजारपण येण्याचं कारण किंवा तुमच्या घरामध्ये वाद होण्याचं कारण हे आहे की घरातली स्त्री असो पुरुष असो किंवा तरुण तरुणीनो आपापली घरं नेटकी ठेवा, स्वच्छ ठेवा, सरळ ठेवा. आणि त्यामुळे काही वाद होतात. नवरा बडबडतोय, काय पडलाय ग ह्यो पसारा, ओ घ्या बसा, आल्या आल्यास वटवट करताय. भिडले जातात एकमेकाला. सावध राहा. 2026 साल नुसतं हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर. हा, आणि घरात काय? घरात सगळे आले हॅपी व्हायला पाहिजे का नको? प्रेज द लॉर्ड. नवरा आल्यानंतर हॅपी व्हायला पाहिजे. वा, कुठंच काही पसारा नाही. वा, तिला हाताला धरून असं नाचायला पाहिजे, हॅपी न्यू इयर. पोरं स्वच्छ पाहिजेत, उचलून घेता आलं पाहिजे. नाही शिंबूड गळतोय, कपडे घातलेले नाही, ते हॅपी न्यू इयर बाप घेईल का उचलून? आईची जबाबदारी आहे. त्या पोरांना स्वच्छ ठेवायला पाहिजे, डोक्याला तेल लावायला पाहिजे. आजीनं सगळं करायचं. काळजी बरं काही का? नवीन वर्ष हे फक्त प्रार्थना भक्ती चर्च मध्ये लय भाग घेतो, घर देखील तुमचं चर्च बनलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. घरामध्ये सुव्यवस्था पाहिजे. घरात देवाला सुव्यवस्थेचे लोक आवडतात, नीटनेटके, घराकडे लक्ष देणारे, लेकरांकडे लक्ष देणारे, आपल्या पत्नीकडे लक्ष देणारे, आई वडिलांकडे, नवऱ्याकडे. ही नेटनेटकापणा आहे. आज माझं ऐकून असं सोडू नका. 2026 सालामध्ये हा निर्णय घ्या, मी माझं घर, माझा परिसर, माझी लेकरं, माझा परिवार स्वच्छ आणि स्थिर ठेवेन, सरळ ठेवेन. स्वच्छ भारत अभियान. भारत स्वच्छ होईलच, पण घर पहिलं स्वच्छ व्हायला पाहिजे. माझ्या प्रियानो, तरुण थकतात, भागतात, भरजेवणी ठेचा खातात, परंतु जे परमेश्वराची आशा धरून राहतील ते नवीन शक्ती संपादन करतील. आज तुम्ही परमेश्वराची आशा धरून राहा. 2026 सालामध्ये परमेश्वर माझा दिवस बदलेल, माझा स्वभाव बदलेल. परमेश्वर 2026 सालामध्ये मला त्याची शक्ती देईल. कुणाची शक्ती पाहिजे आम्हाला? शक्तिमान व्हायचं आपल्याला? शक्तिमान नको, बुद्धिवान व्हा. हालेलुया. परमेश्वराची शक्ती घ्या. परमेश्वराची शक्ती म्हणजे आम्हाला कुठंतरी फायटिंग करायची नाही. परमेश्वर एक अद्भुत शक्ती आतून देतो की परमेश्वराची शक्ती आम्हाला काय करते की परमेश्वराच्या आमच्या आत्म्याला सामर्थ्य देते. आणि मग आई वडिलांनी काम सांगितलं, तुम्ही वाकणार, काम करणार. बायकोने सांगितलं पळत जाणार, घेऊन येणार. नवऱ्यानं काही सांगितलं ती करणार. ही शक्ती आहे, देवाची शक्ती आहे. आज्ञापालनाचा आत्मा आमच्यामध्ये येतो. काही लोकांना इच्छा शक्तीच नाही. आम्हाला चांगलं करण्याची परमेश्वराजवळ शक्ती मागा. धावत पळत चर्चला येण्याची, हात उंचावून भक्तीमध्ये भाग घेण्याची इच्छाशक्ती पाहिजे. काही लोक म्हणतात मला होतच नाही हो, मी कितीदा विचार करतो मी भक्तीमध्ये पोहोचेन. तुमची इच्छाशक्ती पाहिजे. तुम्ही इच्छाशक्तीपेक्षा तुम्ही युक्ती जास्त लढवता. तुमची युक्ती 2026 सालामध्ये तुमची युक्ती बास झाली. देवाची इच्छाशक्ती. निर्णय घ्या. 2026 सालामध्ये सुरुवातीच्या प्रार्थनेपासून मी आणि माझा परिवार मंडळीत असेल. प्रेज द लॉर्ड. जे परमेश्वराची आशा धरून राहतील त्यांना परमेश्वर काय देतो? शक्ती देतो, नवीन शक्ती देतो. कुणासारखी तुलना कुणाची केलेली आहे? ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाही. गरुड पक्षी. हॅलो, गरुड पक्षाचं उदाहरण यशायाच्या पुस्तकात परमेश्वरानं का दिलेलं आहे? गरुड हा आकाशातल्या पक्ष्यांचा राजा आहे. गरुड पक्षाला काय म्हटलं जातं? किंग ऑफ द स्काय. गरुड पक्षाला आकाशातल्या पक्ष्यांचा राजा म्हटलेला आहे. आकाशामध्ये तोच राजा आहे. प्रेज द लॉर्ड. तो खाली जमिनीवर नसतो, तो आकाशात उंच भरारी घेतो. आणि म्हणून परमेश्वर जेव्हा तुम्हाला शक्ती देतो, परमेश्वर जेव्हा तुम्हाला त्याचं बळ देतो,
तेव्हा प्रियानो, तुमचं जीवन हे गरुडासारखं बनतं. आम्हाला मग कावळ्यासारखं किंवा इतर पक्ष्यांसारखं आम्ही कुठल्या चुकीच्या काही पण खाणाऱ्या पक्षामध्ये आम्ही जात नाही. गरुड पक्षी त्याचा एक स्वभाव, खाण्याचं जे अन्न आहे तो विशेष म्हणजे तो मेलेलं अन्न खात नाही. गरुड पक्षी मेलेलं अन्न खात नाही, जिवंत अन्न खातो. मग त्याचं जे काही अन्न आहे ते जिवंत पकडतो. तो कुठलाही पक्षी असू दे किंवा जे काही सरपटणार आहे ते जिवंत वरून बघतो तो आणि त्याला जिवंत पकडतो आणि त्याला तो खातो. तो उंच आकाशात असतो. त्याचे 3 गुण महत्वाचे आहेत. परमेश्वरानं गरुडाला काय दिलेलं आहे तर त्याला स्ट्रेंथ आहे, स्ट्रेंथ, ताकद. दुसरं काय आहे ताकदीमध्ये, अजून एक आहे पॉवर. आणि तिसरी गोष्ट आहे की परमेश्वरानं त्याच्या चोचीमध्ये विलक्षण अशी धार दिलेली आहे. त्याच्या डोळ्यामध्ये कितीतरी किलोमीटर अंतरचं त्याचे डोळे तीक्ष्ण दिसतात, त्याची नजर. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वरानं आम्हाला गरुडाची उपमा दिलेली आहे. कारण का की आपला परमेश्वर देखील गरुडापेक्षाही कितीतरी त्याचे डोळे, नेत्र मनुष्याला आजमावतात. प्राइज द लॉर्ड. टाळ्या वाजवायच्या, वाजवा. गरुड पक्षाला आकाशातून पृथ्वीवरलं, ते समुद्रातलं असो पृथ्वीवरला असो, वरून एवढ्या उंचावरून खालचं वळवळत्याला आणि पळत्याला दिसतं. आणि तिथून तो आपलं काय करतो, भक्ष्य तो काय करतो, हेरतो आणि खाली येऊन त्याला तो पकडतो. परमेश्वराचे नेत्र असे आहेत प्रियानो की ते मनुष्याला आजमावतात. परमेश्वर आपला सामर्थ्याचा देव आहे. गॉड इज हॅव्हिंग पॉवर. सामर्थ्य आहे देवाकडं. आणि परमेश्वरामध्ये शक्ती आहे, शक्ती. आणि म्हणून हा गरुडासारखं जेव्हा आम्ही देखील परमेश्वरावर जेव्हा आशा धरतो, हे परमेश्वरा 2026 सालामध्ये मी आशा धरलेली आहे माझ्या मुलांचे विवाह होतील. मी आशा धरली आहे माझं घर बांधकाम पूर्ण होईल. मी आशा धरतो परमेश्वरा माझं शिक्षण पूर्ण होईल. तुम्ही ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला इच्छा आणि गरज आहे ना त्याची आशा धरा. कारण आपला देव आशेची पूर्ती करणारा देव आहे. तो आशेचा देव आहे. पण आम्ही आशाच जर धरत नाही तर विश्वास उत्पन्न होत नाही. आंधळा त्याला आशा होती हो, एक का दिवस या वाटेवरून येशू जाईल. त्याने ऐकलं होतं येशू आंधळ्यांचे डोळे उघडतो. त्याला आशा होती आणि त्याने अगोदर ठरवलं होतं जेव्हा येशू ख्रिस्त या वाटेवरून येईल तेव्हा मी त्याला म्हणेन, दावीद पुत्र माझ्यावर दया करा, दावीद पुत्र माझ्यावर दया करा. आणि एक दिवस त्याच्या आशेची प्रार्थना, त्याचा विश्वास देवानं ओळखला आणि त्या वाटेवरून येशू ख्रिस्त जात असताना त्यानं ऐकलं भरपूर लोकांच्या पावलांचा आवाज जात आहे. त्याने विचारलं असेल कोण? येशू दावीद पुत्र इथून जात आहे. आणि त्यांनी ओरडायला चालू केलं, दावीद पुत्र येशू गुरुजी आम्हावर दया करा. प्रभू थांबला. प्रभूने विचारला मी तुझ्यासाठी काय करू? आम्हाला नेत्र द्या, डोळे द्या. प्रियाने येशू ख्रिस्ताने त्यांना डोळे दिले. येशू ख्रिस्त आशेचा देव आहे. ज्याने आशा धरली ना त्यांची आशा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, गरुड पक्षी आकाशात उडतो. आकाशाचा राजा आहे तो पक्ष्यांचा. मेलेलं खात नाही. त्याचे डोळे तीक्ष्ण आहेत. त्याची चोच आहे ना, चोच तीक्ष्ण आहे. काही पण खडकाला पण फोडण्याची ताकद आहे. त्याचे पाय आहेत ना तीक्ष्ण आहेत. त्याची पंख आहेत ना, पंख ते मोठी जाड अशी पंख आहेत, म्हणजे भरपूर भरलेली असतात. मला थोडक्यात सांगू द्या, गरुड पक्षी हा जेव्हा वृद्ध होतो त्याला भरपूर आयुष्य असतं. पण गरुड पक्षी जेव्हा वृद्ध होतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं आता मी म्हातारा झालेला आहे. म्हणून तो मरणाची आशा धरत नाही. प्रेज द लॉर्ड. मनुष्य आहे की वाटतं आता माझं झालं, वाटतं 50 झालं म्हणजे प्रत्येक गोष्ट जडच. ए बाबा आता मी म्हातारा झालोय, तू उचल की, तू ढकल की, तू कर. हा का रे बाबा? सायकल चालवा, पायंडल गुडघा अजून चालतील. पळा, सात्विक खा, चांगलं खा, चांगली शक्ती, आयुष्य अजून चांगलं वाढायला पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे हो जगायची.
इच्छाशक्ती नसली ना आयुष्य कमी होतं. आणि मग या गरुडाविषयी काय म्हटलं मी? त्याचं आयुष्य काय म्हटलं मी? जेव्हा म्हातारा होतो गरुड तेव्हा ती मरायची अपेक्षा बाळगत नाही, जगायची इच्छा बाळगतो. प्रेज द लॉर्ड. माणूस असा आहे की त्याला वाटतं तर मी म्हातारा झालो, बास झालं, घर बांधलंय, पोरांची लग्न केली, आता काय मरण कधी पण येऊ दे. बोलवतोय ते, स्वतःहून बोलवून घेतोय आणि जात पण नाही लवकर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जात नाही म्हणून तुम्ही देवाला आणि त्याला दोष देऊ नका. कुणाचं मरण कुणाच्या हाती नाही आहे. प्रेज द लॉर्ड. गरुड काय करतो जेव्हा म्हातारा होतो तेव्हा अजून उंच अशा ठिकाणी एखाद्या डोंगरात, एखाद्या माउंटनवर, काळजीपूर्वक ऐका, पर्वतावर जाऊन चांगला खडक शोधतो आणि त्या खडकामध्ये तो जाऊन काय पहिली गोष्ट करतो माहित आहे का? तो स्वतःला बघतो, मी कसा कसा म्हातारा झालोय. मान वळून कुठून म्हातारा झालोय. आपण म्हणतो कुठून म्हातारा झालायस. गरुड कुणाला म्हातारा झालेला दिसत नाही. म्हातारा गरुड जाऊन दगडावरती कपारीत राहतो आणि स्वतःला तपासतो. काय तपासतो? मी म्हातारा झालोय, कसा कुठून झालोय बघतो. त्याच्या लक्षात येतं पहिली गोष्ट, माझी जी टोच आहे, टोच अशी कर्व असते, ती म्हातारी झालेली आहे. ती टोच ती भरपूर वेळा त्या दगडावर आपटतो. वेदना होता त्याला, वेदना. आपल्या इथं जरा मारलं तर, इथं जरा मारले तर, असं नाकावर पडलो तर किती वेदना होतात ना. इतक्या इतक्या वेदना सहन तो करतो की त्यावेळेला तो रक्तबंबाळ होतो. कशासाठी? त्याला भक्ष्य खाण्यासाठी त्याची टोच कमजोर होते. आणि अन्न खायचं कमजोर झालं की तो काय करतो? टोचीला दोष देत बस नाही, तो त्या टोच मारत असतो आणि ती टोच रक्तबंबाळ करून त्याच्यावरली खपली किंवा ते पडून जातं आणि नवीन टोच येते. नवीन टोच येते. मी वाचलंय, ऐकलंय. मी काही पण सांगत नाही. माझ्याकडे काही गरुड नाही आहे. हालेलुया. माझ्याकडे सगळे गरुड आहेत. हालेलुया. पण टोच मला मारू नका. प्रेज द लॉर्ड. कुठेतरी टोच प्रभूजी इथं येऊन मारा. प्रेज द लॉर्ड. चांगली गरुड आहात तुम्ही. टोच नवीन झाल्याची मग काय करतो? त्याला बळ येतं, असा असा हालायला लागतो. आणि मग त्या टोचीनं तो काय करतो? सगळी जी पिसं म्हातारे झाल्यात का नाही ती काढायला लागतो. सगळी म्हातारी झालेली पिसं काय करतो? तो काढून टाकतो. सगळी काढतो. आणि मग ती पिसं नवीन येतात, नवीन येतात. तिथेही वेदना आहेत, त्याला खूप वेदना होतात पिसं काढताना. स्वतःचीच पिसं तो काढून टाकतो आणि मग तो नवीन पिसं येतात. माझ्या प्रियानो, साधं उदाहरण तुम्ही गरुडाचं बघितलं असेल. आपल्याला साप माहितच आहे की, साप पण असाच करतो. कातीला येतंय माहिती का ना, आपण म्हणतो. कशाला येतं? आपण माणसाला म्हणतो जरा कातीलाच आले वाटतं, हे हाय रपाट खाणार आहे वाटतं. काही लोक कातीला येतात माहित आहे. असू दे, आता डिटेल्स सांगत नाही. पण कातीला आपण यायचं, आपली कात एकदाच येशूनं काढून टाकलेली आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा पुन्हा कातीला यायचं. त्याची वधस्तंभावर साल्ट काढला तो, ती आपली कात सगळी त्यानं काढून घेतली. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही गर्व करू नका, उद्दामपणा करू नका, ठेक्यात राहू नका, स्वतःला किंवा दुसऱ्याला दोष देऊ नका. काही नाही पटलं, नम्र राहा, गप राहा, शांत राहा. गरुडाची पंख जातात. सापाची कात म्हणजे काय? तो पण काय करतो? दगडाच्या कपारीत जातो. अशा कपारीत जातो की त्याला माहित आहे की जेव्हा मी त्या ह्याच्यातून जाईन तेव्हा माझ्यावर आलेली ती कात आहे ना पांढरी, ती आपोआप तुटून पडते. कधी कात बघितलंय का? पांढरी कात कुठंतरी डोंगरा ह्याच्यात गेले शेताकडे, ती उठत जाते आणि मग तो परत चपळ होतो. चपळ होतो. प्रियानो, या पक्षांना किती ज्ञान आहे बघा. नवीन होण्यासाठी, नवीन शक्ती संपादन करण्यासाठी, नवीन चपलता, नवीन सामर्थ्य, नवीन ज्ञान, नवा अभिषेक, नवा अनुग्रह जर सापाला पण हवाय, गरुडाला हवाय. आपण तर परमेश्वराची लेकरं आहे. आम्हाला नवीन शक्ती नको का? आम्हाला नवीन सामर्थ्य नको का? आम्हाला नवीन ज्ञान नको का? आम्हाला नवीन चपलता नको का? आम्हाला हवाय येशू ख्रिस्त हा आमचा खडक आहे. या खडकाच्या कपारीत या, तो तुम्हाला नवीन शक्ती देतो, नवं सामर्थ्य देतो, नवीन ज्ञान देतो, नवी चपलता देतो. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त खडक आहे. खडक. बाहेरचे सगळे दगड धोंडे आहेत.
तिथं जाऊन तुम्हाला ते तुमच्यावर माझ्यावर पडतील, पण येशू ख्रिस्त हा जिवंत दगड आहे. तो लपण्याचं पण दगड आहे, तो आम्हाला नवीन बनवण्याचा पण दगड आहे. जेव्हा मी या येशू ख्रिस्त या कपारीमध्ये स्वतःला आम्ही नम्र करतो आणि प्रभूला त्या गरुडासारखं आमचं चुकलं प्रभू 2025 सालात आम्ही भग्न झालं पाहिजे गरुडासारखं. टोच मारू नका, पण ज्या जिभेनं, ज्या ओठानं जे 2025 सालामध्ये शब्द वापरला असाल, घरामध्ये पत्नीला, पतीला, आईला, वडिलांना, पास्टरना, सासू सासऱ्यांना, प्रभू विरुद्ध पण तुमची टोच. पश्चाताप करा, पश्चाताप करा. परमेश्वर तुमचे शब्द बदलेल. यशाया 6 मध्ये उजिया राजा मरण पावला त्या वर्षी मी प्रभूच उच्चस्थळी पाहिलं की तिथं देवाच्या मंदिरामध्ये यशाया म्हणतो त्याच्या जाग्याच्या सोग्यानं मंदिर व्यापून गेलं होतं. यशायानं परमेश्वराचा दृष्टांत पाहिला. यशाया 6 मध्ये तो म्हणतो देवाचं साक्षात मी दर्शन पाहिलं, त्याच्या जाग्याच्या सोग्यानं मंदिर व्यापून गेलं होतं. तेव्हाच्या सराफीम 6 देवदूत उभे होते, दोहाने ते डोळे झाके, दोहाने ते पाय झाके, दोहाने ते उडे. जेव्हा मी पाहिलं परमेश्वरला, तेव्हा यशाया काय म्हणतो, हाय मी माझ्या उघड्या डोळ्यानं परमेश्वरला पाहिलं, आता माझं वाईट होणार का? अरे त्याच्या डोळ्यानं परमेश्वरचं दर्शन झालं की बाबा तुझं का वाईट होणार? तिथं त्यानं पश्चाताप केला. का वाईट होणार? कारण हे परमेश्वरा, मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, कारण मी अशुद्ध लोकांच्यात राहतो. मी रविवार पुरता इथं स्तुती, प्रेज लॉर्ड, हालेलुया, तारण म्हणतो, आणि घरी गेल्यानंतर माझ्या ओठातून घरातल्यांसाठी, समाजातल्यासाठी, कामाच्या ठिकाणी, बायकोला, अनेकांना अशुद्ध शब्द येत असेल तर प्रियानो, तुमच्या अशुद्ध ओठांच्या प्रार्थना आणि भक्ती देवापर्यंत पोहोचणार नाही. 2026 सालामध्ये गरुडासारखी टोच मारा, पश्चाताप करा की परमेश्वरा, माझ्या ओठातून, माझ्या मुखातून, माझ्या जिभेतून जे काही अमंगळ अशुद्ध गेला असेल, कुठल्या आपल्या बहिणीला, भावाला, पत्नीला, कुणाला दुखवलं असेल, आज तुम्ही क्षमा मागा. परमेश्वर तुम्हाला नवीन शक्ती देईल. गरुडासारखी नवीन शब्द, तुमचे मुख प्रार्थना करणार, भक्ती करणार, तुमच्या शब्दानं पडलेला उभा राहील. प्रेज द लॉर्ड. हॅलो, शब्द बदलले पाहिजे. आपण म्हणतो किती चांगला माणूस, फार छान बोलतो बघा, चांगला. तुमच्या शब्दावर तुमची ओळख आहे. तुमच्या मुखातून येणाऱ्या शब्दावर समाज, काम करणारे लोक तुम्हाला ओळखतात. शब्द चांगले पाहिजे. काही लोकांना शब्द नुसते चेष्टेचे शब्द, तुला काय बाई साडी चांगली दिसत नाही, ते म्हणजे अशी का नाही ग, चेष्टनं म्हटलो, आत आहे तेच बाहेर येतं. ती काय साडी तुला देऊ दे, हा असला का शर्ट घातलायस, असं का नाही म्हणायचं. खूप छान, चांगला ड्रेस आहे, चांगला शर्ट आहे, एकमेकाची चांगली स्तुती करा. तुम्ही चांगला आहे बघा म्हणा. खोटं पण म्हणायचं नाही उगाचच, पास्टरने सांगितलंय म्हणून. आता जाताना सगळ्यांच्या साड्यांची स्तुती करतो. प्रेज द लॉर्ड. हा, स्तुती करायला जमत नसेल तर अपमान तर करू नका हो, अपमान करू नका. विश्वासणाऱ्या बहीण भावानो, 2026 सालामध्ये तुमची टोच प्रीतीनं, पावित्र्यानं धारदार बनवा. प्रेज द लॉर्ड. स्वतःकडे बघा, कसा राहतोय. गचा, घाण, कपडे बदलत नाही, बनेल बदल नाही, केस विंचरलेलं नसेल, तेल लावत नाही, आंघोळ करत नाही, तर ती पंख ते काढून टाका. रोज स्वच्छ आंघोळ करा, रोज चांगले कपडे घाला, रोज चांगलं शुद्ध आणि स्वच्छ राहा. तर सगळी पिसाळ काढून टाकतो तो, आणि मग त्याला नवीन शक्ती होते. बरेचदा काय होतं ना, आम्हाला जी चपळता येते ना, ती चपळता आमच्या स्वभावावर, आमच्या पेहराव्यावर आणि आमच्या प्रत्येक गोष्टीवर अवलंबून असते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, जे परमेश्वराची आशा धरून राहतील ते गरुडाप्रमाणे नवीन शक्ती संपादन करतील, ते पंखांनीवर उडतील. प्रेज द लॉर्ड. पंखानी. परमेश्वर आम्हाला एक नवीन शक्ती देतो, त्याची शक्ती हे आमचं पंख आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं सामर्थ्य हे आमचं पंख आहे, त्याचं ज्ञान हे आमचं पंख आहे, त्याची आत्मिक चपळता तो आम्हाला देतो.
आम्ही त्याच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही हो. मग अशी ती बहीण म्हटली ना, मी काम करायचं, मी असं मला समजत नव्हतं, मला शैतान त्रास देत होता. आज तुमच्या मनाला शरीराला थकवतो. थकतात काही लोक, शैतान थकवतो म्हणून लोक ठेचा खात आहेत, भर जवानीतले ठेचा खात आहेत. परंतु आज तुम्हाला जर 2026 सालामध्ये सगळ्या गोष्टींची पूर्तता व्हायचं असेल तर परमेश्वराची आशा धरा. परमेश्वर म्हणा, परमेश्वरा मला तुझी शक्ती दे, मला तुझं सामर्थ्य दे, मला तुझं ज्ञान दे, मला तू अधिकार दे, मला चपल बनव. परमेश्वर जेव्हा शक्ती देतो ना, तेव्हा त्याची शक्ती घेऊन आम्ही पुढे जातो. त्याचं सामर्थ्य घेऊन आमच्याकडनं काम होतं, त्याच्या दैवी ज्ञानानं काम होतं, त्यानं दिलेला जो अधिकार आहे त्यानं काम होतं. 5 गोष्टी आमच्या जीवनात देव आम्हाला देतो. 1, त्याची परमेश्वर आम्हाला त्याची शक्ती देतो. 2, परमेश्वर आम्हाला सामर्थ्य देतो. 3, परमेश्वर आम्हाला अधिकार देतो. 4, परमेश्वर आम्हाला, माझ्या प्रियानो, दैवी ज्ञान देतो आणि परमेश्वर आम्हाला आयुष्य देतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची शक्ती फार महत्वाची आहे, परमेश्वराचं सामर्थ्य फार महत्वाचं आहे, परमेश्वराचं दैवी ज्ञान महत्वाचं आहे, परमेश्वराचा अनुग्रह महत्वाचा आहे. परमेश्वर मग आम्हाला आयुष्य वाढवून देतो. प्रेज द लॉर्ड. जर आमच्यामध्ये देवाची शक्ती नाही, देवाचं सामर्थ्य नाही, देवाचं दैवी ज्ञान नाहीये, तर परमेश्वरात आम्हाला अधिकार जर दिलेला आम्ही वापरत नाहीये, तर आम्हाला प्रियानो आयुष्य आमचं वाढणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून पाऊल देखील इपिस्कराच्या पुस्तकात मध्ये म्हणतो, जो ज्ञानाने उन्हा असेल त्याने देवाजवळ मागावे, तो प्रत्येकाला दातृत्वाने देतो. ज्ञान देणारा परमेश्वर आहे. गरुड हा पक्षी ज्ञानी आहे, सहजासहजी कुणाच्या जायात किंवा कुठं अडकत नाही. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही अज्ञानामुळे लोक नाश पावत आहेत, फसले जात आहेत. दैवी ज्ञान फार महत्वाचं आहे. सामर्थ्य देवानं मंडळीला माडीवरल्या खोली सामर्थ्य दिलं, त्याने भाषेत बोलू लागले, स्तुती आराधना करू लागले. आणि त्यानंतर पेत्र याकोबानी मंडळी जाणे अगोदर चर्चमध्ये नाही, चर्चच्या बाहेरच अद्भुत चिन्ह चमत्कार व्हायला लागली. प्रेज द लॉर्ड. बाबारो, आमच्याकडे पैसा अडका नाही, जे आहे ते देतो, येशूच्या नावाने चालू लाग. हे सामर्थ्य होतं. लोकांना ते म्हणाले, आम्ही आमच्या सुभक्तीनं सामर्थ्यानं केलं, असं आमच्याकडे का बघता? आम्ही आमच्या सामर्थ्यानं काही केलं नाही. पेत्र आणि योहान म्हणाला, येशू ख्रिस्ताला विश्वासाच्या द्वारे तो लंगडा चालू लागला. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने बहीण भावानं 2026 सालासाठी परमेश्वराजवळ त्याची शक्ती मागा, परमेश्वराजवळ सामर्थ्य मागा, परमेश्वराजवळ ज्ञान मागा, परमेश्वराजवळ अधिकार मागा, आणि परमेश्वर त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला आयुष्य पण देईल. प्रेज द लॉर्ड. दावीद राजा म्हणतो, परमेश्वराच्या उजव्या हातात काय आहे? दीर्घायुष्य आहे, आणि डाव्या हातात धन आणि वैभव किंवा गौरव आहे. परमेश्वर जो जे आहे तो देणारच हो. कुणासाठी ठेवतोय तो? तो सनातन आहे, तो परमेश्वर आहे, तो दिगंत पृथ्वीचा निर्माण करताय. त्याने सगळं आपल्या जवळ ठेवलंय ना, ते तुम्ही आणि मी त्याची निर्मिती आहे, आपण त्याची लेकर आहोत. आम्हाला देण्यासाठी परमेश्वराने सर्व काही ठेवलंय. प्रेज द लॉर्ड. पूर्वीचे लोक दीर्घायुष्य व्हायचे, वयोवृद्धी व्हायचे, बरोबर आहे का नाही? आता आयुष्य कमी व्हायला लागले, बरोबर आहे ना? पैसा मुबलक आहे. अगोदर 5 रुपये 10 रुपये म्हणजे लय असायचे, आता 5,000 10,000 आलं तरी पुरत नाहीत. का? चैनी वाढलेली आहे, चुकीचं खाणं वाढलेलं आहे. हॅलो, प्रबंध घाला या चुकीच्या खाण्यावर, चुकीच्या पिण्यावर. वेळेचा सदुपयोग करा. माझ्या प्रियानो, परमेश्वर आम्हाला गरुडासारखी शक्ती देतो, यासाठी की परमेश्वर म्हणतो, तुम्ही पंखानी वर उडाल. आणि मग काय होईल? ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाही. शेवटचं वचन वाचवानी प्रार्थना करू. यशाचं पुस्तक 41 अध्याय. मग काय होतं पुढे बघा, 8 वचन. काळजीपूर्वक ऐका. माझ्या सेवका इस्रायला, माझ्या निवडलेल्या याकोबा. प्रेज द लॉर्ड. आता परमेश्वर त्यांनाच म्हणत आहे, माझ्या निवडलेल्या इस्रायला, माझे निवडलेले परिवार हो, माझी निवडलेली मंडळी हो, माझे याकोब हो. काळजीपूर्वक ऐका. जेव्हा तुम्ही परमेश्वराची आशा धरता, परमेश्वर तुम्हाला त्याची शक्ती देतो. परमेश्वराचं सामर्थ्य मागता, देव सामर्थ्य देतो. परमेश्वराकडे ज्ञान मागता, ज्ञान देतो. परमेश्वराकडे जेव्हा तुम्ही अधिकार मागता, तो अधिकार देतो. लूक 10:19 मध्ये म्हटलेलं आहे, पहा मी तुम्हा साप आणि विंचू यास तुडवण्याचा, सैतानावरच्या सर्व शक्तीवरचा अधिकार देतो. येशू ख्रिस्ताने शिष्यांना अधिकार दिला. जा
फुकट दिलंय, फुकट द्या लोकांना, भूते काढा, रोग्यास बरं करा. बरोबर आहे ना? येशूने शिष्यांना काय दिलं? अधिकार दिला, सामर्थ्य दिलं. आज शिष्य हो 2026 सालामध्ये पैसा आला असेल, वय वाढला असेल, घर बांधलं, सगळं काय आलंय, आता मला घरात मी अधिकार मिळाला मला. अरे स्वतःच्या घरात अधिकार मिळाला, पण देवानं तुला हे जगात अधिकार दिलाय, विसरू नको. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करणं हा अधिकार आहे. प्रार्थना करा गरिबांसाठी, आजारांसाठी. सामर्थ्य देवाने दिले, त्या सामर्थ्यानं भरून उपासना करा चर्चमध्ये येऊन. सामर्थ्य पास्टरना किंवा कुणाला मंडळीला कुणाला दाखवण्यासाठी नसते, त्या सामर्थ्यानं भक्ती करण्यासाठी असते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने दैवी ज्ञान दिलेलं आहे, पण त्या ज्ञानाचा उपयोग होत आहे काय? सुज्ञ करण्यासाठी घरातील लोकांना, लेकरांना, मंडळीमध्ये ज्ञान दिलेलं आहे, अधिकार दिलेला आहे येशू ख्रिस्तानं तुम्हाला सापण्यास विंचू तोडवण्याचा. मग काय सापा पाय द्यायचा नाही. सापासारखे जे आहे वागतात त्यांना प्रार्थनेनं धमकावण्याचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विंचवासारखे नांगी मारणारे असतात त्यांना धमकावण्याचा. प्रेज द लॉर्ड. मार्क 16 मध्ये येशू काय म्हणतो? पहा मी तुम्हास अधिकार दिलेला आहे. पहा मी तुम्हाला अधिकार. येशूने आम्हाला कोणता कोणता अधिकार दिलेला आहे? प्रभू येशू म्हणतो तुम्ही नव्या नव्या भाषा बोलाल. कशा भाषा? नव्या नव्या भाषा बोलाल. तुम्ही सर्प तुडवाल, तुम्ही प्रभूला उंच कराल आणि रोग्यावर हात ठेवाल, ते बरे होतील. दुख नाही तर हात ठेवाल, बरे होतील. येशू ख्रिस्तानं मार्क 16 प्रमाणे आम्हाला अधिकार दिलेला आहे रोग्यावर हात ठेवून बरे करण्याचा किंवा प्रार्थना करण्याचा. आज या 2026 सालामध्ये मी देवाचा सेवक तुम्हाला हे सांगत आहे की जिथं यशाच्या पुस्तकात यशया म्हणाला, हे याकोबा, हे इस्रायल हो, तुम्ही असं का म्हणता की परमेश्वराला माझे मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहेत, माझ्या योजना देवाला समजत नाही. आज या सियन मंडळीमध्ये जर तुम्हापैकी कोणी म्हणत असेल की परमेश्वरा माझं बसणं उठणं तुला ठाऊक नाही, माझे अश्रू, माझं कष्ट, माझ्या समस्या अडचणी, त्याला आज परमेश्वर म्हणत आहे, याकोबा, हे इस्रायल हो, हे लहान कळपा, हे माझ्या परिवारा, तुझं इथं येणं मला ठाऊक आहे, तुझं मंडळीमध्ये उपासना करणं ठाऊक आहे, तुझं अर्पण मला ठाऊक आहे, तुझ्या अंतकरणामध्ये ती तू आशा धरलेली आहेस, ज्या आशेनं तू प्रार्थना करत आहेस, ज्या आशेनं तू माझी भक्ती करत आहेस, सगळं काही परमेश्वर जाणतोय. प्रेज द लॉर्ड. 2026 साल हे तुमच्यासाठी आशा पूर्ती करणारं साल आहे. प्रेज द लॉर्ड. 2025 सालापर्यंत तुम्ही आपल्या परिवारासाठी, लेकरांसाठी, घरासाठी, उद्योग नोकरीसाठी आशा धरली असेल, 2026 सालामध्ये परमेश्वर तुमची आशा पूर्ती केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपला देव आशेचा देव आहे, आशेचा देव आहे. म्हणून तो पुन्हा 41 मध्ये काय म्हणतो? 41 मध्ये माझ्या सेवका, आता काय म्हणतो देव? माझ्या सेवका इस्रायला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राम यांच्या संताना, मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमापासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. पहा, जे तुझवर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजित होतील, तुझशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील, तुझशी लढणाऱ्यास तू धुंडाळशील पण ते तुला सापडायचे नाहीत, तुझी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल, कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुझे सहाय्य करतो. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, पहा, परमेश्वर सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तो तुम्हा बरोबर आहे, तुमच्या परिवाराबरोबर आहे. म्हणून याकोब हो, तुम्ही परमेश्वरचे सेवक आहात. इस्रायल मंडळी हो, तुम्ही देवाचे निवडलेले आहात. 2026 सालामध्ये परमेश्वर तुम्हाला अभिवचन देत आहे, मी सहाय्य करणारा देव आहे, मी तुमचा हात धरून तुम्हाला इथपर्यंत आणलेला आहे. आणलंय का नाही देवानं? हात धरून आणलेला आहे. तो पुढेही पण घेऊन जाईल. त्याने तुमच्या जीवनाची सुरुवात चांगली केलेली आहे, शेवट पण चांगला करेल. तो तुमच्या प्रार्थनेमध्ये पुष्कळ गोष्टी आतापर्यंत दिलेल्या आहे, इथून पुढे पण देईल. आशा सोडू नका, आशा धरा. पौलाचं रोमकरास पत्र 5व्या अध्यायामध्ये एक खूप सुंदर वचन आहे. रोम 5 मध्ये काय म्हटलंय बघा. रोम 5, कुणीतरी वाचा. रोम 5. यास्तव
आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहो, म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो. ज्या कृपेत आपण आहोत तिच्यात त्याच्याद्वारे आपल्या प्रवेशी विश्वासाने झाला आहे. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेमुळे, इकडे लक्ष द्या, जयोत्सव करू. असे केवळ नाही तर संकटातही जयोत्सव करू, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा होतो. धीराचा परिणाम कसाला लागण्याने, कसाला लागण्याचा परिणाम आशा. आशा मनोभंग करत नाही, कारण आपणालाच दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालाय. प्रेज द लॉर्ड. आशा मनोभंग करत नाही. ज्या आशा देवाने तुम्ही धरलेल्या आहात ती आशा, माझ्या प्रियानो, कधी कधी आम्ही माणसाकडे आशा लावतो, आशेनं बघतो. त्या लंगड्या मनुष्यानं मंदिराच्या बाहेर पेत्राने योहानाकडे आशा धरली होती. कशी? काहीतरी मिळेल, सोनं रोप. पण देवानं त्याची गरज ओळखली. याला पैसे नको आहेत, याला पाय पाहिजेत, चालणारा पाहिजे. आज तुम्ही परमेश्वराने कशी आशा लावलेली आहे? येशू ख्रिस्त मरणातून उठला. हॅलो, अम्माऊस गावच्या रस्त्यावरून चालत असताना दोघं जण काहीतरी विचार घेऊन चालत होते आणि अकस्मात येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर चालत होता. दोघांना समजलं नाही आणि प्रभू येशू त्यांना म्हणतोय, बाबांनो, तुम्ही कोणत्या गोष्टीविषयी बोलत आहात? ते दोघं हसून म्हणतात, काय माणूस, तुला काही माहित नाही काय घडलं ते काय? तर देवानं आपला पुत्र येशू ह्या जगात पाठवला आणि येशू ख्रिस्तानं अंधांचे डोळे उघडले, लंगड्यांना चालू दिलं, सगळं अद्भुत कार्य त्यानं केलं. आमच्या देखत सगळं घडलं, बरोबर आहे सगळं. पण आम्हाला त्याला मारलं, पुरलं आणि आम्हाला अशी आशा होती. तिथं ते काय म्हणतात, ते त्या इस्माला त्यांना माहित नाही ईश आहे. ते काय म्हणतात, आम्हाला बाबा अशी आशा होती की तो काय करेल, तो काहीतरी पुन्हा आम्हाला दर्शन देईल किंवा आम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. बऱ्याच गोष्टी म्हणतात. जेव्हा हे दोघं काय म्हणतात, आम्हाला अशी आशा होती, तेव्हा बायबलमध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर प्रवास करत करत त्यानं जुन्या करारातल्या स्वतःविषयीच्या संदेश त्यांनी सांगितलेल्या आणि यशायाने सांगितलेल्या सगळ्या भविष्यवाण्या त्यांना सांगितल्या. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा ते पुढे आलेत गावाजवळ, तेव्हा अंधार पडू लागला आणि येशू त्यांना ओळखलं नाही त्यांनी आणि ते पुढे जातो म्हणाला. तेव्हा ते म्हणले, अंधार पडलेला आहे, आपण आमच्या इथे राहा. आणि त्यांची विनंती ऐकून प्रभू तिथं राहिला आणि त्यांनी भाकर त्या ठिकाणी घेऊन प्रभूंना आशीर्वाद दिला आणि त्यांना भाकर खायला दिली. भाकर खाल्ल्यानंतर, मला माहित नाही भाकरी खाल्ल्यावरच कसं काय झालं, प्रेज द लॉर्ड, पण येशू ख्रिस्ताने इतक्या भाकऱ्या भाजून त्यांना देत होता रस्त्याने येताना. प्रेज द लॉर्ड. जीवनाची भाकर उलगडली त्यांच्यासमोर. नंतर ते भाकर दिल्यानंतर बायबल सांगतात त्यांचे डोळे, आत्मिक डोळे उघडले आणि मग त्यांनी ओळखलं, हा येशू आहे, हा मरणात उठलेला देव आहे. आणि तिथं लिहिले, आणि तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. आणि मग ते गडबडले, अरे अरे नाही का, तो बोलत असताना आमच्या अंतकरण आतल्यात उकळी फुटत होती. जेव्हा फुटत होती उकळी, तेव्हाच का पालत पडला नाही सा? संदेश सांगताना उकळी येते, भक्तीमध्ये उकळी येते आणि घरी गेल्यानंतर सगळं थंड होतं, दहीच होतंय. प्रेज द लॉर्ड. उकळी कमी येऊ देऊ नका, उकळून बाहेर पण पडू नका. प्रेज द लॉर्ड. उकळलेले राहा, शाई यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अहो टाळ्या वाजवा. नंतर म्हणतात, तो सांगत होता तेव्हा आतल्यात नाही का उकळी फुटत होती अंतःकरणात. प्रियाने, येशू ख्रिस्ताची वचनं, येशू ख्रिस्ताच्या आत्म्याचं काम हे आतून उकळीच फोडतं. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आम्ही आनंद होतो ना वचन ऐकून किंवा आत्म्याची प्रेरणा येते, तेव्हा सगळ्या जगाच्या गोष्टी लोप पावतात. प्रेज द लॉर्ड. येशूने त्यांना दाखवलं, बाबा तुमची आशा रद्द झालेली नाही, मी उठलोय. आणि मग ते उठले आणि त्यांनी जाऊन सांगू लागले, प्रभू उठलाय, प्रभू उठलाय, खरोखर उठलाय. हालेलुया. माझ्या प्रियानो, आज मला एवढंच सांगून थांबू द्या की परमेश्वरानं आम्हाला आशेचा येशू दिलेला आहे. येशू ख्रिस्त आशेचा देव आहे. आज तुम्ही जर त्याची आशा धराल 2026 सालामध्ये, तर परमेश्वर म्हणतो, जे परमेश्वराची आशा धरून राहतील ते गरुडाप्रमाणे नवीन शक्ती संपादन करतील. ते पंखाने वर उडतील, ते धावतील पण थकणार नाहीत, ते पळतील पण दमणार नाहीत. गरुड हा पक्षी आकाशातल्या पक्ष्यांचा राजा आहे. तो मेलेलं अन्न खात नाही. माझ्या प्रियानो, आतापर्यंत आपण मेलेलं अन्न खात होतो म्हणून देवाची ओळख नव्हती.
म्हणून आम्हाला उड्डाण करता येत नव्हतं, म्हणून आमच्या पंखात बळ नव्हतं, म्हणून आमची चोच कुठेही काही पण खात होती, कशात पण बुडवत होती. परंतु आता तुम्ही कावळे नाहीये, बगळे नाहीये, आता तुम्ही गरुड आहात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अजून ज्यांच्या चोच म्हातारी झाली वाटते, कुठेही बुडते, काही बडबडते, काही करते, या 2026 सालामध्ये टोच मारा. घरातल्या नको, माझ्यावर नको, कुठं नको, वैयक्तिक जा आणि टोच मारा. बस झालं. प्रभू येशू मुखातून गेलेल्या शब्दाला, ओठाला माझ्या तू बदल, म्हणून तो म्हणतो मी अशुद्ध ओठांचा माणूस, कारण मी अशुद्ध लोकांच्यात राहतो. पश्चाताप केला त्यानं. आणि मग बायबल सांगतो, मग एक सरापीम त्या वेदीवरून इंगळ घेऊन उडत उडत माझ्याकडे आला, असं लिहिलेलं शास्त्रामध्ये. आणि त्यानं ते इंगळ माझ्या ओठाला लावले आणि तो म्हणाला, आता तुझा दोष दूर झालेला आहे. आता हे वचन 2026 साठी आलेलं आहे. आता तुमचे जे काही दोष होते 2025 पर्यंत, दोष दूर झालेले आहेत. प्रेज द लॉर्ड. स्वतःला दोष देऊ नका, कुणालाही दोष देऊ नका, घरातल्यांना दोष देऊ नका, मंडळीतील कुणाला दोष देऊ नका, कामाच्या ठिकाणी दोष देऊ नका, नवऱ्यानो बायकोला दोष देऊ नका, बायको नवऱ्याला पाष्ट कुणा दोष देत बसू नका. आपले दोष शोधा. जेव्हा गरुडाला आपण म्हातारं झाल्याचं, वयोवृद्ध झाल्याचं लक्षात येतं, तेव्हा तो नव्या आशेनं, नव्या शक्तीनं, नव्या सामर्थ्यानं पुन्हा भरारी घेण्यास, पुन्हा उंच उडण्यास, पुन्हा सामर्थ्य घेण्यास गरुड तयार असतो. आणि म्हणून तो म्हणत नाही मी म्हातारा झालो, माझं संपलं. विश्वासणाऱ्या बहीण भावानं, तुमचं आयुष्य इथं संपलेलं नाही. ज्या दिवशी जन्म झाला ते आईच्या उदरातून तो एक जन्म आहे, पण ज्यावेळेला येशू ख्रिस्तामध्ये तुमचा जन्म होतो, तिथून तुमचं आयुष्य सुरू होतं. प्राइज द लॉर्ड. जेव्हा तुमचा नवा जन्म होतो, जेव्हा तुमचं तारण होतं, जेव्हा ख्रिस्तामध्ये तुम्ही नवीन जन्म उत्पत्ती बनता, ती आयुष्य परमेश्वर तुमचं मापून धरतो. प्राइज द लॉर्ड. तिथून पुढे आम्ही काय केलं म्हणून पाऊल करिंथकरांच्या पत्रात 5:17 मध्ये म्हणतो, पहा जुने ते होऊन गेले. जुनं ते होऊन गेला का? जुना स्वभाव, जुनं बोलणं, जुनं वागणं, जुन्या गोष्टी, जुना सूड कुणाबद्दल असेल, जुना गोष्टी बस झाल्या. जुनं तर 2025 सालात होऊन गेलेले असं म्हणा. पुढे लिहिलं आहे, जे ख्रिस्तामध्ये आहेत ती नवी उत्पत्ती आहे. टोच मारतो आपण, टोच मारूया, पश्चाताप करूया. पंख काढली त्यानं जुनी. आमच्यामध्ये चुकीचं काही असेल, हातवारे करणं, ताटमान करणं, घमंड, गर्व, बस झालं. ही पंख नको आहे. जेव्हा तो अशुद्ध ओठांच्या माणसाला स्पर्श झाला, तेव्हा म्हणतो देवाचं वचन त्याच्याकडे आलं, आता तुझा दोष दूर झाला आहे. आणि मग वाणी आली, मग त्याचा कान उघडला. काय वाणी आली? कोण माझ्यासाठी जाईल? तेव्हा जो दर्शन घेत होता, परंतु अशुद्ध ओठानं त्याचं जीवन बदललं नव्हतं, तेव्हा वाणी आली आणि मग तोच म्हणाला, हे प्रभू मी आहे, मला पाठव. हे प्रभू मी आहे, मला शब्दातला पाठव. मला परिवारासही शब्दात पाठवू दे. मला स्वार्थ काम करू दे. मला गरिबांची काळजी करू दे. मला देशासाठी, समाजासाठी जगू दे. चांगलं करण्यासाठी जगा. कारण बायबल सांगतं इपिस 2 मध्ये लिहिलेलं आहे, आपण सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहोत. म्हणून मगाशी म्हटलं की आपण जाताना काही घेऊन जाणार नाही, पण एक गोष्ट आपण घेऊन जाणार आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, जो मरतो तो मेल्यानंतर त्याची सत्कृत्ये स्वर्गात जातात. प्रेज द लॉर्ड. आम्ही जी काही परमेश्वरासाठी, देशासाठी, जगासाठी जी काही सत्कृत्ये करतो ना, ती सत्कृत्ये परमेश्वराच्या जीवनी पुस्तकात लिहिली जातात. आम्ही किती आत्मे जिंकले, आम्ही किती लोकांना सुवार्थ सांगितली, किती लोकांना मदत केली, किती लोकांबरोबर प्रीतीचं, शांतीचं, सगळी सत्कृत्ये देवाच्या डायरीत नोंद केली जातात. म्हणून बायबलमध्ये प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत, ते जगाच्या त्रासापासून सुटतील आणि ते सत्कृत्यासहित स्वर्गात जातील. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्या बहीण भावानो, 2026 सालामध्ये आज परमेश्वराजवळ आपण प्रार्थना करूया की परमेश्वरा मला गरुडासारखी शक्ती दे. परमेश्वरा मला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे. परमेश्वरा मला दैवी ज्ञान दे. परमेश्वरा येशू ख्रिस्ताला जो अधिकार दिला होता तो पेत्रांना, शिष्यांना मिळाला, तो अधिकार मला तू दे. एवढंच नाही, जेव्हा हे परमेश्वराची शक्ती, परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचं दैवी ज्ञान आणि परमेश्वराचे अधिकार मिळतात ना, तेव्हा नक्की
परमेश्वर त्याच्या उजव्या हातातलं दीर्घायुष्य आम्हाला देतो, दीर्घायुष्य देतो. आणि मग आम्हाला वयोवृद्धी मिळते, आमचं कल्याण होतं. आणि परमेश्वरानं आम्हाला दिलेल्या वरदानांचा उपयोग, परमेश्वरानं दिलेल्या आम्हाला लेकरांचा उपयोग, संपत्तीचा, सर्व आयुष्याचा उपयोग योग्य पद्धतीने होतो. प्राइज द लॉर्ड. या आपण आपले डोळे बंद करूया, आपल्या जागेवर उभं राहूया. परमेश्वर या सर्व शास्त्र भागवचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. कुणी कुणाशी बोलू नका. परमेश्वराचं अभिवचन आज तुम्हाकडे आलेलं आहे. 2025 साल परमेश्वरानं सांभाळलं तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला. उद्योग असेल, नोकरी असेल, लेकरं असेल, आभार माना त्या परमेश्वराचं. पण 2026 सालामध्ये हा मोलाचा अद्भुत संदेश तुम्हाकडे आलेला आहे. यशायाला परमेश्वरानं हे अभिवचन दिलं. यशायानं आज आम्हाला आत्म्याच्याद्वारे हे अभिवचन दिलेलं आहे. तो म्हणतो, हे याकोबा, हे इस्रायला, तू असे का म्हणतोस की माझे मार्ग गुप्त परमेश्वरापासून गुप्त आहेत? परमेश्वर माझा न्याय करत नाही असं का म्हणता? परमेश्वर म्हणतो, मी सनातन परमेश्वर आहे. मी दिगंत पृथ्वीचा निर्माण करता, उत्पन्न करता आहे. मी परमेश्वर आहे. तरुण थकतात, भागतात, भर जेवणातले ठेचा खातात. पण परमेश्वर म्हणतो, जे परमेश्वर म्हणतो माझी आशा धरून जे राहतात ते गरुडाप्रमाणे नवीन शक्ती संपादन करतील. ते पंखाने वर उडतील, ते धावतील पण थकणार नाहीत, ते पळतील पण दमणार नाहीत. म्हणून तो नव्या यशायाच्या 41 अध्याय पुन्हा म्हणतो, माझ्या सेवका याकोबा, माझ्या सेवका इस्रायला, मी तुझा हात धरून तुला चालवत आलेलो आहे. होय प्रियानो, तर परमेश्वरानं तुम्हाला आपले सेवक, तुम्हाला आपले स्वतःचे लोक केलेले आहेत. कदाचित या जगानं तुमचा हात सोडला, परिस्थितीमुळे तुम्ही पडला होता, आजारामुळं, व्यसनामुळं, पापामुळं, गरिबीमुळं, कर्जामुळं तुम्ही आशा सोडली होती. परंतु परमेश्वराने येशू ख्रिस्त हा आशेचा देव तुम्हाला आणि मला दिलेला आहे. प्रेरणा, आशा कधी मनोभंग करत नाही. जे आशा धरून राहतात ते परमेश्वर त्यांना शक्ती देतो. ती शक्ती गरुडासारखी शक्ती आहे. ती आम्हाला खाली नाही, उंच ठेवणारी शक्ती आहे. ती आम्हाला धावायला, पळायला शक्ती प्राप्त होते. म्हणून परमेश्वर म्हणतो, माझा मित्र अब्राहम यांच्या संताना, मी तुम्हाला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणलं. आता तो परमेश्वर म्हणत आहे, तू माझा सेवक आहेस. मी तुम्हाला निवडलं आहे. मी तुमचा त्याग केलेला नाही. भिवू नका, कारण मी तुमच्या बरोबर आहे. घाबरू नका, कारण मी तुमचा देव आहे. मी तुम्हाला शक्ती देतो. मी तुमचे सहाय्य पण करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुम्हाला तारितो, सावरितो. होय प्रियानो, तो परमेश्वर त्याच्या उजव्या हातानं तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सावरतो. तेवढंच नाही, परमेश्वर म्हणतो, जे तुझ्याबरोबर शुद्ध होतात ते लज्जित आणि फजित होतील. तुझ्याशी विनाकारण झुंजणारे शून्यवत आणि नष्ट होतील. तू त्यांना धुंडाळशील. तुझ्यावर लढणाऱ्यास तू धुंडाळशील, पण ते तुला सापडावायचे नाहीत. कारण परमेश्वर आज म्हणत आहे तुम्हाला, तू युद्ध करणाऱ्यांचा नायनाट करेल. आज कोण तुम्हाला दोष देत आहे? कोण तुमचा अपमान करत आहे? जगभर लोकांची निंदा होत आहे, त्रास आहे. धार्मिक लोकांना लोक त्रास देत आहेत, पीडा देत आहेत. पण या नव्या वर्षामध्ये परमेश्वर त्यांचा न्याय केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या लोकांना परमेश्वर सांभाळेल. आपल्या लोकांना परमेश्वर उंच स्थळी निर्भय ठेवेल. परमेश्वर आपल्या लोकांना शांतीच्या ठिकाणी ठेवेल. परमेश्वर आपल्या लोकांना सांभाळेल. दुष्टांच्या तावडीपासून, वाईट लोकांपासून मंडळींचं संरक्षण होईल. मंडळ्या वाचल्या जातील. जे मंडळीत असतील ते सुरक्षित राहतील. जगामध्ये युद्ध होतील, परंतु प्रियानो, परमेश्वरानं या जगाला जिंकलेलं आहे. परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे, भिवू नका, निराश होऊ नका, आशा धरा. मी तुम्हाला हात धरून पुढे नेणार आहे. रबा शकारा महालारी अंदाला रबा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आज जे तुम्हावर उठलेले आहेत, परमेश्वर त्यांचा नायनाट करेल.
आज तुम्हाला विनाकारण धक्का धोका देणारे तुम्ही धुंडाल पण ते सापडणार नाहीत. आज परमेश्वराचे 2026 साठी अभिवचन आहे. कारण परमेश्वर म्हणतो मी तुझा देव आहे. परमेश्वर म्हणतो मी तुमचा देव आहे. होय, त्या परमेश्वरानं येशू ख्रिस्त आम्हासाठी सहाय्य करणाऱ्या वीरासारखा दिलेला देव आहे. त्याची कृपा आम्हाला बलवान करते. येशू ख्रिस्तानं त्याच्या शक्तीनं, त्याच्या सामर्थ्यानं, त्याच्या ज्ञानानं काम केलं. येशू ख्रिस्तानं तेच शक्ती, तेच सामर्थ्य, तेच दैवी ज्ञान, तोच अनुग्रह, तोच अधिकार शिष्यांना दिलेला आहे. आणि आज त्या प्रभू येशू ख्रिस्तानं सियोन मंडळीला अभिवचन दिलेलं आहे. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला आजपासून 2026 सालासाठी गरुडासारखी नवी शक्ती देतो. परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे मी तुम्हाला दैवी ज्ञान देतो. परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे मी तुम्हाला नव सामर्थ्य देतो. परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे मी तुम्हाला अधिकार देतो. परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे मी तुम्हाला आयुष्य देतो. प्रियानो, देव आम्हाला आयुष्य देत आहे. हे 2026 साल चपळतेचं साल आहे. आज तुमच्या मुखानं गेलेले शब्द असतील, तुमच्या ओठानं पुटपुटलेले वाईट नकारात्मक शब्द असतील, गरुडासारखी टोच मारा, पश्चाताप करा. परमेश्वर नवी शब्द देईल तुमच्या मुखात. स्तुतीचे शब्द, प्रार्थनेचे शब्द, सुवार्तेचे शब्द, उत्तेजनाचे शब्द तुमच्या मुखामध्ये असतील. त्या शब्दानं तुमचा स्वभाव बदलेल. तुमच्यातला आळस, अज्ञान निघून जाईल. जसा गरुडानं टोच मारून आपली जुनी पंख काढून टाकतो, तसा परमेश्वर तुम्हाला तुमच्या शब्दानं, प्रार्थनेनं, सुवार्तेनं तुमच्या स्वभावाला बदलल्याशिवाय राहणार नाही. गरुडाची जुनी पंख निघून जातात आणि तो चपळ होतो. पुन्हा तो नवीन शक्ती घेऊन उंच उडतो. माझ्या बहिणी, तुझं आयुष्य संपलेलं नाही. काही लोक इथं म्हणत आहेत माझं आयुष्य संपलं की काय. काही लोकांना वाटतं माझं कुठं काही चुकलं की काही नाही. परमेश्वराजवळ या. गरुडासारखा परमेश्वर आज तुम्हाला नवीन शक्ती देऊ इच्छित आहे. पुन्हा परमेश्वर 2026 सालामध्ये तुम्हाला योग्य ठिकाणी ठेवेल, योग्य लोकांमध्ये ठेवेल. मंडळीचा विस्तार होणार आहे. मंडळीमध्ये विश्वासाऱ्यांची भर पडणार आहे. राबा शकारा महालारी अंदाला राबा, मोठमोठ्या साक्षी घडणार आहेत. अनेक विद्वान ज्ञानी लोक इथं येतील. अनेक लोक तुमचा मान सन्मान करतील. पुष्कळ लोक तुमच्या दर्शनासाठी, तुम्हाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. देश विदेशातले लोक इथे येतील. सियोन मंडळीचा कारभार जगभर, देशभर जाणार आहे. परमेश्वराचा आत्मा हे कार्य सिद्धीस नेईल. पूर्वेकडून मागी लोक आलेत. त्यांनी ताराच्या दिशेनं आलेत. त्यांनी ताऱ्याला, ख्रिस्त जिथं होता तिथं नमन केलं. त्यांनी अर्पण दिली, दर्शन मिळालं. आज परमेश्वरानं तुम्हालाही या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं दर्शन देऊन ठेवलेलं आहे. तुम्ही दर्शन घेतलेले लोक आहात. येशू ख्रिस्तानं तुम्हाला वेगळ्या कामासाठी शिक्का मारून ठेवलेला आहे. तुम्ही खरे जिवंत देवाचे उपासक आहात. लोक तुम्हाला पाहून आनंद करतील. तुमच्यातला ख्रिस्त त्यांना दिसेल. तुमच्यातला पवित्र आत्मा लोकांना दिसेल. तुमच्यातलं सामर्थ्य लोकांना दिसणार आहे. येशूचं सामर्थ्य, येशूचं ज्ञान लोकांना दिसणार आहे. येशू ख्रिस्ताचं शक्ती तुमच्यामध्ये लोकांना दिसणार आहे. राबा शकारा महालारी अंदाला राबा. परमेश्वर तुम्हाला दुर्बल नाही, सबल करू इच्छित आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद. हा परमेश्वराचा आत्मा आहे. हे परमेश्वराचं सामर्थ्य आहे. ज्याला पाहिजे त्यानं म्हणा येशू आज मला नवी शक्ती दे, नव सामर्थ्य दे, नव ज्ञान दे, नवा अधिकार दे, नव आयुष्य मला मिळू दे. पहा, तो परमेश्वर आज तुम्हाला शक्ती देण्यासाठी, सामर्थ्य, ज्ञान देण्यासाठी, तुमचं आयुष्य वाढवण्यासाठी काम करत आहे. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. यस यस लॉर्ड. येऊ दे सामर्थ्य. परमेश्वर तुझ्या आत्म्याचं काम होऊ दे. नवीन शक्ती लोकांना मिळू दे. नव्या पवित्र आत्म्यानं भरले जाऊ देत. सामर्थ्यानं भरले जाऊ देत. ज्ञानानं भर मंडळीला प्रभू. थँक्यू जीसस. धन्यवाद. 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 कभी भी ना छोड़ेगा,
कभी भी ना त्यागेगा. सर्वांनी म्हणा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. हालेलुया, 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 हालेलुया. आपण प्रार्थना करू. परमथोर परमेश्वरा, येशूच्या प्रिय नामामध्ये आम्ही सियोन मंडळी तुझा आभार मानितो. हे नवीन वर्ष राजा येशू तुझ्या कृपेनं, तुझ्या इच्छेनं तू आम्हाला दिलेलं आहेस. या नव्या वर्षामध्ये बापा येशू नव्या गोष्टी आमच्या जीवनात तू करण्यासाठी प्रारंभ केलेला आहेस. स्तुती करतो. आत्म्याच्या द्वारे कार्य झालेलं आहे आणि प्रभू येशू आम्ही तुझ्या नावात ते स्वीकारतो. प्रभू आम्ही तुझी शक्ती स्वीकारतो. येशू आम्ही तुझं सामर्थ्य स्वीकारतो. आम्ही नवीन ज्ञान, तुझं दैवी ज्ञान स्वीकारतो. आम्ही येशू तू दिलेले अधिकार स्वीकारतो. आम्ही तू परमेश्वर दिलेलं, परमेश्वर जे काही आम्हाला आयुष्य आहे ते आम्ही स्वीकारतो. या मंडळीच्या द्वारे सुवार्ता प्रचार होऊ दे, धार्मिकतेचा प्रचार होऊ दे, या देशामध्ये शांती येऊ दे, सर्व राज्य तुझ्याकडे वळवू देत. आणि प्रभू या देशाचा शेतकरी, कामगार, अधिकारी, राजकीय पुढारी, सेवक वर्ग यांना बापा येशू तुझ्या कृपेनं सुरक्षित ठेव माझ्या देवा. या नवीन वर्षामध्ये प्रभू आमच्या भारत देशाची भरभराट होऊ दे, सर्वत्र अण्णांची रेलचेल होऊ दे, उद्योगधंद्यामध्ये वाढ होऊ दे. पुष्कळांसाठी येशू माझ्या देवा चांगल्या नोकऱ्या उपलब्ध करून दे. प्रभू ज्या लेकरांचे विवाह होणं गरजेचं आहे, येशूच्या नावात उत्तम जोडीदार त्यांना मिळू देत. ज्यांना मुलाबाळांची आवश्यकता आहे, माझ्या येशू तुझ्या नावामध्ये त्यांना संतती धन देणगी देऊन तृप्त कर. प्रत्येक घरामध्ये येशू तुटलेले नातेसंबंध प्रभू येशू तू जोड माझ्या देवा. आणि आम्हा सर्व मंडळींच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे. मान, सन्मान, महिमा, गौरव तुला देतो. आभारासहित प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नामात करीतो म्हणा पिता. आमेन, आमेन. थँक्यू. बसून घ्या.